ओके, माझी ओळख मी तुम्हाला दिलेलीच आहे. माझं नाव डॉक्टर अनिल पवार. मी फाउंडर आहे सेवा नर्स अँड पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटचा. खूप अभिमानाने मी ही गोष्ट सांगत असतो की सलग 13 वर्षापासून हा जो प्रवास सुरू केला होता तो आज पण खूप छान पद्धतीने चालू आहे. अनेक प्रकारचे सहकारी मला यामध्ये लाभले. चांगलं काम करत होतो म्हणून चांगल्या लोकांची संगत मिळाली आणि तुमच्यासारखे चांगले स्टुडंट पण मला मिळत गेले. आज मी तुम्हाला जे शिकवणार आहे हे तुम्हाला अगोदर तुम्ही शिकलेला असाल किंवा नसाल त्याच्याशी आजचं नॉलेज कंपेअर करायचं नाही. क्लिअर होतं काय बोलतोय? ओके, सो आजच्या ह्या लेक्चरला सुरुवात करण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो, ती म्हणजे ही की माझी शिकवण्याची जी पद्धत आहे ती थोडी वेगळ्या पद्धतीची आहे. मी बऱ्याच वेळा तुम्हाला स्टोऱ्या सांगत असतो है ना, ज्याला आपण गोष्ट म्हणतो. ह्या गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगत असतो ह्या गोष्टीची काहीतरी लिंक असते, म्हणजे कुठल्या तरी लिंकशी निगडीत मी तुम्हाला ती गोष्ट सांगेन. मग ही गोष्ट खूप छान पद्धतीने ऐकायची, समजायची आणि कोणत्या पॉईंटवरती ती मी गोष्ट सांगितली होती हे पण लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर होतोय सगळ्यांना? ओके, व्हेरी गुड. सेवा नर्सचा प्रवास तर मी तुम्हाला सांगितलेलाच आहे. 13 वर्षापासून सलग चालू असलेलं हे इन्स्टिट्यूट. आज आपण महाराष्ट्रातल्या 4 जिल्ह्यांमध्ये काम करतोय. हजारो विद्यार्थिनी या इन्स्टिट्यूटमधनं पासआउट झाले, स्वतःच्या पायावर उभे राहिलेत. काल त्यांची वेळ होती, आज तुमची वेळ आहे. या लेक्चरच्या सुरुवातीला मी तुम्हाला एक स्टोरी सांगेन आणि ही स्टोरी जर का तुम्हाला समजली तर तुम्हाला बऱ्यापैकी नर्सिंग समजलं असं तुम्ही गृहीत धरून टाकायचं. ओके ओके, तर मी स्टोरी सांगायला सुरुवात करणार आहे. ऐकायला उत्सुक आहात? या आता गोष्ट सांगणार आहे तर गोष्ट आपण कशी ऐकतो? उत्सुकतेने ऐकतो है ना. कधीतरी आजी सांगायची, कधीतरी आजोबा सांगायचे, कधीतरी पप्पा सांगायचे है ना. आज आपले सर सांगणार आहेत आपल्याला. ओके, सो एक राज्य असतं. राज्य कळतं? ओके, एका राज्याचं एक राज्य. ओके, अशी पूर्वीच्या काळी अनेक राज्य होती आणि पूर्वीच्या काळी म्हणजे आजपासून काही हजारो वर्षांपूर्वी शिक्षण दिलं जात नसायचं. त्यातल्या स्त्रीला तर प्रामुख्याने दिलंच जात नसायचं. ओके, मग अशा कंडिशनमध्ये 4 स्त्रिया एकत्र येतात आणि ह्या स्त्रिया ठरवतात की आपल्याला शिक्षण घ्यायचं आहे. आता स्त्रींचे 2 गुण आहेत, त्यापैकी एक गुण पहिला, एक तर स्त्रिया खूप हुशार असतात. येस ऑर नो? येस ऑर नो? आणि दुसरा, स्त्रिया खूप जिद्दी पण असतात. येस ऑर नो? म्हणजे स्त्रिया हुशार पण आहेत आणि स्त्रिया जिद्दी पण आहेत. अशा 4 हुशार आणि जिद्दी स्त्रिया एकत्र येतात आणि त्या शिक्षण घेण्याचा विचार करतात. 4 जणी चर्चा करतात आणि ठरवतात की आपल्याला शिक्षण घ्यायचं आहे. आता जी शिक्षण घेण्याची त्यांची इच्छा असते ती अशा वेळेची आहे की ज्या वेळेमध्ये स्त्रियांना शिक्षण दिलं जात नसायचं. त्यावेळेस कोणत्याही प्रकारचं कॉलेज इन्स्टिट्यूट नव्हतं. त्यावेळेस असायचे गुरुकुल आणि ह्या गुरुकुलांमध्ये ठराविक लोकांनाच शिक्षण दिलं जायचं आहे. ठराविक लोकच म्हणजे कोण? तर राजाचा मुलगा असेल त्याला राजनीतीचं शिक्षण दिलं जायचं. प्रधानाचा मुलगा असेल तर त्याला समाजनीती असेल किंवा इमानदारी, राजाशी प्रामाणिकपणा कसा राहायचा याचं शिक्षण दिलं जायचं. व्यापाऱ्यांचा मुलगा असेल तर त्याला व्यापारीचं शिक्षण दिलं जायचं. बरोबर, अशी ठराविक म्हणजे एका गुरुकुलामध्ये साधारण 5, 10, 20 मुलांच्या वरती शिक्षण दिलं जात नसायचं आणि त्यातल्या त्यात फक्त पुरुषांनाच शिक्षण दिलं जायचं, स्त्रियांना शिक्षण दिलं जात नसे. अशा परिस्थितीमध्ये 4 हुशार आणि जिद्दी महिला एकत्र येतात आणि त्या ठरवतात की आम्हाला पण शिक्षण घ्यायचं आणि मग त्या सर्च करतात कोणत्या गुरुकडनं शिक्षण घ्यायचं आणि त्या अनेक गुरुकुलांचा अभ्यास करतात, अनेक गुरूंचं असं संशोधन करतात आणि मग ते एक गुरु आणि एक गुरुकुल फायनल करतात आणि ठरवतात की बस याच गुरूंकडनं आता आपल्याला शिक्षण घ्यायचं आहे. आणि मग त्या 4 स्त्रियांचा मोर्चा त्या गुरुकुलाकडे जायला निघतो. त्या गुरुकुलाच्या जसं त्या द्वारवर पोहोचतात तसं त्या द्वारवर एक द्वारपाल असतो. द्वारपाल म्हणजे सिक्युरिटी गार्ड. बरोबर, तो बघतो की 4 स्त्रिया आपल्या ह्या गुरुकुलाकडे चालत येत आहेत. तो त्यांना लांबून म्हणतो, तायांनो थांबा, कुठं चाललात? त्या म्हणतात की आम्ही या ठिकाणी गुरूंना भेटायला आलेलो आहे कारण आम्हाला ह्या गुरुकुलामध्ये शिक्षण घ्यायचं आहे. इथपर्यंत स्टोरी समजली? ओके, आता तो द्वारपाल विचार करतो की आपल्या आश्रमामध्ये स्त्रीलिंगी वस्तूसुद्धा नाही तर पूर्ण स्त्री कशी काय पाठवायची है ना.
तो म्हणतो की हे बघा तायांनो, आमच्या या आश्रमामध्ये स्त्रीला परमिशन नाही आहे, स्त्रीला प्रवेश नाही आहे, त्यामुळे तुम्ही इथून निघून जा. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो. पण त्या कशा होत्या? हुशार पण होत्या आणि जिद्दी पण होत्या. त्या म्हणतात की नाही, आम्ही गुरूंना भेटू आणि मग जाऊ. तो म्हणतो हे बघा, आमच्या ह्या गुरुकुलामध्ये, या आमच्या आश्रमामध्ये स्त्रियांना प्रवेश दिला जात नाही. पण त्या हुशार होत्या, शिवाय त्या जिद्दी पण होत्या. त्यामुळे नाही, जोपर्यंत गुरूंना भेटणार नाही आम्ही इथून जाणार नाही. तो आमचा निरोप तर दे गुरूंना. मग गुरु काय म्हणते त्याच्यावर आम्ही विचार करू. मग तो म्हणतो तुम्ही इथंच थांबायचं, इथून हालायचं नाही. मग तो आतमध्ये जातो, गुरूंना नमस्कार करतो, गुरूंना म्हणतो गुरुदेवा, बाहेरच्या स्त्रिया आल्यात, त्या म्हणतात की आपल्या या गुरुकुलामध्ये त्यांना शिक्षण घ्यायचं आहे. गुरु त्याच्यावर एकदम चिडतात. तुला माहिती आहे का, आपल्या ह्या आश्रमामध्ये आजपर्यंत एकतरी स्त्री आली का? तो म्हणतो नाही. मग तू कसं काय त्यांना पाठवायचं म्हणतोय? गुरुदेवा, मी पण त्यांना समजून सांगितलं, पण त्या जायला नाही म्हणतायत आणि त्या म्हणतायत की गुरूंना आमचा निरोप तरी दे, आणि म्हणून मी निरोप हा तुमच्यापर्यंत घेऊन आलोय, मी काय करू? गुरु म्हणतात हे बघ, आपल्या ह्या आश्रमामध्ये स्त्रीला प्रवेश नाही आहे, त्यांना जाऊन सांग आणि हाकून दे. तो येतो आणि त्या स्त्रियांना सांगतो, हे बघा, मी तुमचा निरोप गुरूंना दिला होता, पण गुरुदेवांनी सांगितलं की आमच्या या आश्रमामध्ये स्त्रीलिंगी वस्तू नाही, तर पूर्ण स्त्रीला आम्ही प्रवेश देऊ शकत नाही, म्हणून तुम्ही इथनं निघून जा. त्या म्हणतात गुरूंनी असं सांगितलं? बरं. त्या हुशार पण होत्या आणि जिद्दी पण होत्या. त्या बोलल्या की जोपर्यंत गुरु आतमध्ये घेणार नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही. आणि त्या अमरण उपोषणाला बसून जातात. जोपर्यंत गुरु आतमध्ये बोलवत नाही तोपर्यंत आम्ही अन्न जल प्राशन करणार नाही. आणि त्या बसल्या उपोषणाला. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, 3रा दिवस आला, 4थ्या दिवशी एकीला चक्कर आली. द्वारपालने पाहिलं, एकीला चक्कर आलेली आहे. 5व्या दिवशी दुसरीला चक्कर आली, 6व्या दिवशी तिसरीला आली. मग आता द्वारपाल घाबरला, म्हटला एखादी मेली तर गुरूंना जाऊन सांगितलं पाहिजे. म्हणून तो आतमध्ये जातो, गुरुदेवांना म्हणतो गुरुदेवा नमस्कार, बाहेर त्या 4 स्त्रिया आल्या होत्या. गुरु म्हणतात काय झालं, गेल्या त्या? नाही, त्या इथंच आहेत, मोर्चा त्यांचा इथंच आहे, त्या अमरण उपोषणाला बसलेल्या आहेत आणि त्या म्हणतात की जोपर्यंत गुरु आतमध्ये बोलवत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही. 6 दिवस झालेत, 3 दिवसांपासून एक चक्कर येऊन पडते आहे, एखादी मरायची, गुरुदेवा काहीतरी निर्णय घ्या. गुरुदेव थोडा विचार करतात आणि म्हणतात हे बघ, जाऊ दे अजून एखाद दिवस, तसंही ठरवलं स्त्रियांनी तर खूप दिवस उपाशी राहू शकतात. हे सर राहू शकतात ना, राहू दे म्हणता अजून एखाद 2 दिवस, जाऊ दे मग बघू. मग मात्र 7व्या दिवशी 4थीला पण चक्कर येते आणि ती पण पडते आणि 4व्यांची परिस्थिती आता गंभीर होते. द्वारपाल पळतच गुरूंकडे जातो, म्हणतो आता सगळ्याच पडल्यात, आता एखादी मरायची, तुम्ही पटकन एखादा निर्णय घ्या. तो म्हणतो असं झालं आहे का? गुरु म्हणतात एक काम कर, त्यांना जाऊन माझा निरोप दे, त्यांना सांग का मी त्यांना आतमध्ये घ्यायला तयार आहे, पण त्यांनी सगळ्यात पहिले त्यांचं उपोषण तोडावं, त्यांनी अन्न पाणी ग्रहण करावं, तर गुरु त्यांना आतमध्ये घ्यायला तयार आहे. द्वारपाल जातो, त्या स्त्रियांना ते सांगतो की तुम्हाला गुरुने आतमध्ये येण्याची परमिशन दिलेली आहे, परंतु शर्त अट ही आहे का तुम्ही काय करायचं आहे, तुमचं उपोषण तोडायचं आहे. त्या म्हणतात काय हरकत नाही, आम्ही तयार आहोत. मग त्यांना आतमध्ये आणलं जातं, त्यांना पहिले जेवायला दिलं जातं, मग पाणी दिलं जातं आणि त्यांना थोडं फ्रेश झाल्यानंतर गुरु एका कक्षामध्ये बसतात आणि द्वारपालला बोलवतात. म्हणतात हे बघ एक काम कर, मी या कक्षामध्ये बसलेलो आहे, त्या 4 स्त्रियांपैकी एक करून या स्त्रीला ह्या कक्षामध्ये पाठवायचं. तो द्वारपाल त्या स्त्रियांकडे जातो आणि त्यांना सांगतोय की तायांनो, गुरुदेव त्या कक्षामध्ये बसले आहेत आणि तुम्हाला एक करून त्या कक्षामध्ये बोलवलेलं आहे. त्या म्हणतात ठीक आहे, काय हरकत नाही. मग सुरुवातीला पहिली स्त्री आतमध्ये जाते. ही जी पहिली स्त्री असते ही आतमध्ये जाताना गुरुला नमन करते, वंदन करते, गुरूंचा त्या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करते आणि म्हणते की बरं झालं गुरुदेव, तुम्ही आम्हाला या ठिकाणी प्रवेश दिला, तुम्ही आम्हाला शिकवणार, त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. गुरुदेव म्हणतात ठीक आहे, काय हरकत नाही. मला एक सांग, माझंच आश्रम आणि मलाच तुम्ही शिकवण्यासाठी का निवडलं? तर ती स्त्री म्हणते की गुरुदेवा, आम्ही खूप शोध घेतला आणि मग आम्हाला असं कळलं का तुम्ही खूप फार छान शिकवता, तुम्ही खूप ज्ञानी आहात, म्हणून आम्हाला तुमच्या ज्ञानामधनं थोडंसं ज्ञान पाहिजे आणि म्हणून आम्ही तुमच्याकडंच शिकण्यासाठी आलेलो आहोत.
गुरुदेव म्हणतात ठीक आहे, सगळ्यांचे फोन बंद करावे, सायलेंट करा. गुरुदेव म्हणतात ठीक आहे, काय हरकत नाही, जसं तुला वाटतं ना माझ्याकडनं शिकून घ्यावं, तसं मलाही वाटतं की मी जिला शिकवणार आहे ती त्या शिक्षणाच्या योग्यतेची आहे किंवा नाही. मी तुझी एक छोटीशी परीक्षा घेऊ का? ती कशी होती? हुशार है ना? ती बोलली येस, हरकत नाही गुरुदेवा, घ्या माझी परीक्षा. त्या देवर मी तुझी परीक्षा घेईन, बरोबर, पण ह्या परीक्षेमध्ये जर का तू नापास झालीस तर तू एकही प्रतिप्रश्न मला करायचा नाही आणि इथून निघून जायचं. ती म्हणते हरकत नाही गुरुदेवा. गुरुदेव तिला म्हणतात हे बघ, मी तुला एक स्टोरी सांगेन आणि त्या स्टोरीच्या शेवटी एक प्रश्न विचारेन. ह्या प्रश्नाचं उत्तर जर का तुला देता आलं तर तू ह्या आश्रमामध्ये राहू शकतेस, अथवा अट काय आहे, एक पण प्रतिप्रश्न विचारायचा नाही आणि इथून निघून जायचंय. आणि ती अट मान्य करते आणि गुरुदेव स्टोरी सांगायला सुरुवात करताय. इथपर्यंत स्टोरी समजली? अच्छा, गुरुदेव आता स्टोरी सांगतायत. गुरुदेव म्हणतायत तुझ्यासोबत 50 पुरुष, तुम्ही खोल अशा समुद्रामधनं एका जहाजातनं चाललाय. अचानक समुद्रामध्ये वादळ आलं आणि तुमचं जहाज बुडालं. तुम्ही कसेबसे पोहोत एका निर्मनुष्य अशा किनारपट्टीवर आला. आता मला सांग, तुझ्यासोबत किती पुरुष आहेत? 50 पुरुष आहेत. आता माझा प्रश्न असा आहे का या 50 पुरुषांपासनं तू तुझं स्वतःचं संरक्षण कसं करशील? स्टोरी समजली? स्टोरी समजली सगळ्यांना? ओके. आता ही जी स्त्री असते ही कुवारी स्त्री असते, म्हणजेच अनमॅरिड असते. हिला पुरुष माहिती नसतो, पुरुषाचा सहवास माहिती नसतो. हिला फक्त एक गोष्ट माहिती असते की स्त्रीकडे जर सगळ्यात मौल्यवान कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे तिची इज्जत, इब्रत. आणि आता 50 पुरुषांमध्ये राहायचंय म्हणजे माझ्या इज्जतीचं काय होईल, ती असा विचार करत राहते आणि पटकन गुरुंना उत्तर देते. गुरुदेवा मी काय करेन माहिती आहे का, मी पोहत पोहत किनारपट्टीवर येण्यापेक्षा मी पोहत पोहत खोल समुद्रात जाईन आणि माझा जीव देऊन टाकेन. ना रहेगा बास ना बजेगी बासरी. गुरुदेव म्हणतात आजपर्यंत आत्महत्या हा कोणत्याही प्रॉब्लेमचा सोल्युशन ठरलेला नाही आहे. कोणत्याही प्रश्नाचं उत्तर हे आत्महत्या नाही आहे. पण मग प्रश्न आहे का तिने असं उत्तर का दिलं? बिकॉज लॅक ऑफ नॉलेज, अनुभवाचा आणि नॉलेजची कमतरता. गुरूंना काय म्हणायचं होतं, गुरूंचा प्रश्न काय होता, ना समजून घेतला, ना व्यवस्थित पद्धतीने त्या गोष्टीला तिने ऐकलं आणि त्यामुळे तिने पर्याय काय निवडला? आत्महत्या करायचा. आता बघा, तुम्ही या ठिकाणी आलात, तुम्ही याच्या आधी बालवाडीत गेला होता, मग पहिलीला गेला असाल, मग 5वी, मग 10वी, मग 11वी, मग 12वी. हे सर नो? ओके. बालवाडीला गेलात तर तुम्हाला मराठीत शिकवलं का इंग्लिशमध्ये? मराठीत शिकवलं. पहिलीला आला, धडा आला, गगन मगन छगन, मराठीत होतं. 5वीला गेलात परत मराठी होतं. 10वीला आला परत मराठी होतं. 11वी 12वीला गेला परत मराठी होतं. याचा अर्थ काय होतं की तुमच्याकडे विषयाची लिंक होती. कळतंय काय बोलतोय? म्हणजे 10वी 12वीपर्यंत आपले विषय बदललेले नाही, विषयाचा अभ्यास बदलला. हे सर नो? विषय तेच होते ना, पण अभ्यास बदलत गेला. एक लिंक होती, त्यामुळे समजायला सोपं गेलं. आता तुम्ही या ठिकाणी आलात. आता मला सांगा, इथले विषय सांगतो मी तुम्हाला. एक पहिला आहे ॲनाटॉमी, शरीर रचनाशास्त्र. कधी ऐकलाय? कधी वाचलाय? नाही. दुसरा आहे जनरल नर्सिंग, मग फर्स्ट एड, मग गायनॅक, पेडॅट्रिक, है ना. त्यानंतर हॉस्पिटल मॅनेजमेंट. असे सब्जेक्ट आहेत जे आधी तुम्ही कधीही ते ना वाचलेत ना ऐकलेत. मग अवघड जाईल का सोपं जाईल? हॅलो, अवघड जाईल, है ना. कारण याआधी तुम्हाला काही लिंकच नाही आहे या विषयांची, बरोबर. म्हणजे याचा अर्थ काय होतोय की तुम्हाला या विषयांचं नॉलेज नाही आहे, बरोबर ना. आता मग जर ह्या विषयांचं नॉलेज घ्यायचं असेल तर तुम्हाला पहिले हे विषय समजून घ्यावे लागतील, शिकून घ्यावे लागतील, है ना. मग तुम्हाला समजायला सुरुवात होईल आणि हळूहळू तुमचा इंटरेस्ट क्रिएट होईल.
क्लिअर होत आहे? पण मग आपल्यामध्ये आता काही सॅम्पल असे बसलेले आहेत जे ऐकतायत खूप भारी मला. ते काय करतील माहिती का? आत्तापर्यंत आपण शाळा कशी केली? आठवड्यातले 5 दिवस, मध्ये एखादी दांडी, नाही तर शेवटी एखादी दांडी, हे सॉल्व. त्यामुळं काय होतं की तुम्ही जरी 2 दिवस शाळेत गेलात आणि तिसऱ्या दिवशी नाही गेलात आणि परत चौथ्या दिवशी गेलात तर तुम्हाला समजायचं, कारण लिंक होती विषयाची. कळतंय ना? आता ज्या वेळेस तुम्ही इथं रोज याल तर तुम्हाला ती लिंक लागेल. पण जर का तुम्ही एखादं लेक्चर टाळलं किंवा त्या दिवशी तुम्ही नाही येऊ शकले ना, मग आपली जशी शाळा चालली होती तशीच आपण जर का चालू ठेवली तर तुम्हाला नर्सिंग समजणारच नाही, पुढचा विषय तुम्हाला कळणारच नाही. आणि ज्यावेळेस तुम्हाला विषय कळणार नाही, ज्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी लॅक ऑफ नॉलेजमध्ये असाल, तुम्हाला या ठिकाणी राहूशी वाटणार नाही आणि मग तुम्ही हे सोडून इथनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न करा. कशाचा विषय कराल? सोडून द्याल म्हणजे आत्महत्याच कराल. मला एक सांगा, तुमच्या आईवडिलांनी खूप अपेक्षेने तुम्हाला इथं पाठवलं आहे, सॉर नो? काहीतरी करायचं आहे, काहीतरी बनायचं आहे ना, म्हणून तुम्हाला इथं पाठवलं गेलं. मग तुम्ही ज्यावेळेस हे सोडून जाल तर मग तुम्ही काय करा माहिती का? माणूस ज्यावेळेस एखाद्याला सोडतो ना तर त्याची बदनामी करतो. कळतंय ना? खूप अवघड आहे ती आई, तुला माहिती आहे का? है ना? मुन्नाबाई MBBS पाहिला आहे ना? त्याच्यामध्ये तो सर्किट जातो मुन्नाबाईकडं, मुन्नाबाई बसलेला असतो त्या आनंद भाऊजीकडं, काय त्याचं नाव, आनंदकडं, है ना? आणि सर्किट मुन्नाला म्हणतो, मुन्ना भाई अभी वो तोंडला बोलते फिर रहा है कि मुन्ना से कुछ काम नहीं होगा, कुछ होगा तो अपने को बोलने का. मुन्ना भाई टेंशनमध्ये येतो, तो म्हणतो, ए सर्किट तुझे पता है क्या इधर कितना लोचा है? तो म्हणतो क्या हुआ? अरे बोलो यार इधर 600 के 200 205 टाइप का तो सिर्फ हड्डी है साला, है ना? क्या तोड़ते वक्त आपण सोचे थे क्या, है ना? जर तुम्ही तो विषय समजून नाही घेतला तर अवघड होऊन जाईल. कुणाचा मोबाईल चालू आहे, बंद करा. हा विषय जर समजून नाही घेतला तर अवघड होऊन जाईल, बरोबर? मग आपल्यामध्ये काही लोक अशी बसलेली आहेत जी आईवडिलांना जाऊन मस्त सांगतील, काय बाबा किती अवघड, माहिती का, काहीच समजत नाही, है ना? आता बिचारी आई अडाणी असेल तर तिला म्हणू दे, मग जाऊ दे, आता नाही समजत तर काय करायचं त्याला, है ना? बाप पण तसंच म्हणू शकतो तुम्हाला. पण ही चुकी कुणाची आहे? सर्वस्वी ही आपली चुकी आहे, ही आपण कधीच मान्य करत नाही, लक्षात घ्या. मग ज्यावेळेस आपल्याला एखादी गोष्ट सांगितल्या जाते त्यावेळेस ती पहिली गोष्ट तर समजून घ्यायला पाहिजे. क्लिअर होत आहे? पहिल्या स्त्रीने काय केलं? काय उत्तर दिलं? आत्महत्या केली. मग आत्महत्या गुरुजींच्या प्रश्नाचं उत्तर होतं का? याचा उत्तर चुकलंय का बरोबर आहे? या. आणि अट काय होती? जर तुझं उत्तर चुकलं तर इथून निघून जायचंय. गुरुदेव तिला पुन्हा एकदा समजवतात, बघ आत्महत्या हा कोणत्याही प्रश्नाचा पर्याय नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेवा, पळणारे कधी जिंकत नाही आणि जिंकणारे कधी पळत नाही. समजतंय? तुम्ही इतिहास शिकलाय ना? इतिहासात असं झालंय की तो राजा पळून गेला आणि जिंकला, असं झालंय नाही. तो लढला, एक तर तो मेला, नाही तर तो जिंकला. समजतंय तुम्हाला? ह्या पृथ्वी तलावरचा एक नियम आहे. तुम्ही सगळे शेतकऱ्यांची मुलं आहात, विसरू. तुमचे पप्पा तुमची मम्मी शेतीमध्ये जातात, काम करतात, है ना? ज्यावेळेस एक बी लावतात तेव्हा त्याच्यामधनं अनेक दाणे उगवतात, हे सार. मला एक सांगा, ज्यावेळेस ती बी टाकतात काय ती बी तशीच राहते का? काय होतं त्या बीचं? काय होतं? सगळ्यात पहिलं ती बी संपून जाते, ती सडते, ती कुजते आणि मग त्याच्यातनं एक कोंब बाहेर पडतो, हे सार. ही झाली प्रक्रिया. निसर्ग काय म्हणतोय, जोपर्यंत तुम्ही स्वतःला संपवणार नाही ना तोपर्यंत तुमच्यामधनं दुसरी पर्सनॅलिटी बाहेर नाही पडणार. तुम्हाला जर बेस्ट नर्स बनायचं असेल तर पहिले तर तुमच्यातली ही जी आत्तापर्यंत जी काही पर्सनॅलिटी आहे तिला संपवावं लागेल. लक्षात येतंय? जसं मी तुम्हाला पहिल्या माझ्या भाषणामध्ये सांगितलं का, तुम्हाला जर का घोडा बनायचा असेल तर दोस्ती कोणाबरोबर करावं लागेल? घोड्याबरोबर करावं लागेल. मला एक सांगा, एक उदाहरण देतो तुम्हाला. गरुडाची दोस्ती कधी कोंबड्याशी नसते आणि कोंबडा कधी गरुडाशी दोस्ती करत नाही. कारण गरुडाचं काम आहे उंच गगनामध्ये भरारी घेणं आणि कोंबड्याचं काम आहे उखरडा उकरून उकरून खाणं. लक्षात येते ना?
ज्यावेळेस पाऊस पडायला सुरुवात होते त्यावेळेस सर्व पशुपक्षी हे निवाऱ्याकडे पळतात आणि गरुड एकमेव असा पक्षी आहे का जो आकाशात ढगाच्या वरती जाऊन मस्त उडतो आणि ढगाला म्हणतो तू माझं काय करू शकत. लक्षात येते तुमच्या. मग आपल्याला जर का गरुड बनायचं असेल तर दोस्ती कोणाशी करावी लागेल. गरुडाशी दोस्ती करावी लागेल. कोंबड्याशी दोस्ती करून चालणार. तुम्हाला नर्स बनायचे, तुम्हाला ओटी असिस्टंट बनायचे तर तुम्हाला अशा मुलांबरोबर दोस्ती करावी लागेल. अशा माणसांशी बोलावं लागेल की ज्याला मेडिकल नॉलेज आहे है ना. समजा तुम्हाला एखाद्या विषयी इथे शिकवला गेला आणि तो तुम्हाला नाही समजला तर इथं आपल्या मॅडम आहेत, आपले सर आहेत, यांच्याशी तुम्हाला चर्चा करावी लागेल है ना. किंवा तुमच्या गावामध्ये एखादी नर्स असेल है ना, किंवा डॉक्टर असेल, एखादा विषय नाही समजला जाऊन त्याच्याशी चर्चा केली तर तो तुम्हाला समजवेल की नाही समजवणार. समजावेल. मग त्याच्याशी तुमची दोस्ती होईल आणि तो तुम्हाला तुमच्या क्षेत्राचा अजून जास्त नॉलेज देईल. क्लिअर होतंय काय बोलतोय. लॅक ऑफ नॉलेजमुळं त्या पहिल्या स्त्रीने काय सांगितलं की मी पोहत पोहत किनारपट्टीवर येण्यापेक्षा मी पोहत पोहत कुठं जाईल, खोल समुद्रात जाईल आणि माझा जीव देऊन टाकेल. बरोबर. आणि गुरुदेव सांगतात जीव देणं हा कुठल्याही प्रश्नाचा पर्याय असू शकत नाही. तुझं उत्तर चुकलेलं आहे, तू इथून निघून जा. आता दुसऱ्या स्त्रीला बोलवलं. ही जी दुसरी स्त्री असते कुणाचा मोबाईल असते, कुणाचा असते. आता दुसऱ्या स्त्रीला बोलवलं जातं. आता ही जी दुसरी स्त्री असते ही मॅरिड स्त्री असते, लग्न झालेली स्त्री असते. तिला पुरुष माहिती असतात, समाज माहिती असतो, कुटुंब माहिती असतं. ही दुसरी स्त्री पण गुरूंच्या कक्षामध्ये जाते, गुरूंना नमस्कार करते, गुरूंच्या पायावर डोकं ठेवते, गुरूंचे आभार व्यक्त करते, म्हणते गुरुदेवा तुमची खूप खूप आभारी आहे, ऋणी आहे की तुम्ही आम्हाला शिकवणार आहात, तुम्ही आम्हाला बनवणार आहात, तुम्ही आम्हाला प्रवेश दिलेला आहे, तुमचे आभार व्यक्त करते. गुरुदेव म्हणतात ठीक आहे हे सगळं बरोबर आहे तुझं म्हणते, परंतु मला एक सांग मीच का, माझ्याकडनंच तुम्हाला का शिकून घ्यायचं. ही स्त्री परत त्यांना गुरूंना म्हणते की गुरुदेव आम्ही खूप सर्च केलं, खूप शोध घेतला, त्यामध्ये आम्हाला आपलं गुरुकुल आणि आपल्याबद्दल माहिती मिळाली, तुम्ही खूप ज्ञानी आहात, त्यामुळं आम्हाला तुमच्याकडनंच शिकून घ्यायचं आहे. गुरुदेव म्हणतात ठीक आहे, जशी तुझी इच्छा आहे ना माझ्याकडनं शिकून घ्यायची, तशी माझी पण एक इच्छा आहे का जी माझ्याकडनं शिकणार आहे ती त्या शिक्षणाच्या योग्यतेची आहे किंवा नाही याची मी तुझी एक छोटीशी परीक्षा घेतली तर चालेल का. ती पण कशी होती, हुशार होती. ती बोलली काय हरकत नाही गुरुदेवा, तुम्ही माझी परीक्षा घेऊ शकता. आणि मग गुरुदेव म्हणतात की मी तुला एक स्टोरी सांगेन आणि त्या स्टोरीच्या शेवटी एक प्रश्न विचारेन. या प्रश्नाचं उत्तर जर का तुला देता आलं तर तू ह्या आश्रमामध्ये राहू शकतेस, अथवा जर या प्रश्नाचं उत्तर तुला देता आलं नाही तर माझी अट अशी आहे की एक पण प्रतिप्रश्न न करता तू इथून निघून जायचं. ती म्हणते काय हरकत नाही गुरुदेवा, तुम्ही विचारा मला प्रश्न. मग गुरुदेव म्हणतात हे बघ मी तुला एक स्टोरी सांगतोय आणि स्टोरीच्या शेवटी प्रश्न विचारणार आहे, पहिले स्टोरी नीट ऐकायची. गुरुदेव परत सुरू करता सांगायला की तू तुझ्यासोबत 50 पुरुष, तुम्ही खोल अशा समुद्रामधनं एका जहाजातनं चाललाय, अचानकपणे समुद्राला वादळ आलं, तुमचं जहाज बुडालं, तुम्ही कसे पोहते का निर्मनुष्य अशा किनारपट्टीवर आलात. आता तुझ्यासोबत किती पुरुष आहेत, 50. आता माझा प्रश्न असा आहे की ह्या 50 पुरुषांपासून तू तुझं स्वतःचं संरक्षण कसं करशील. आता ही स्त्री अनुभवी स्त्री होती ना, तिच्याकडे एक अनुभव होता पुरुषांचा, समाजाचा, कुटुंबाचा. ती गुरुदेवांना उत्तर देते. ती म्हणते गुरुदेवा मी काय करेन, या 50 पुरुषांमध्ये जो कोणी धष्टपुष्ट असेल, पैलवान असेल त्याच्याशी मी लग्न करून घेईन आणि तो पुरुष एकूण 50 पुरुषांपासून माझं संरक्षण करेल. हा काय झाला तिचा अनुभव, बरोबर ना. गुरुदेव म्हणतात हे बघ बाई, एक भारी पडेल का एकूण 50. 49 भारी पडतील है ना. पण मग तिने असं उत्तर का दिलं, कारण त्याच्याकडे एक अनुभव होता. तिच्याकडं काय अनुभव होता, आपल्या समाजामध्ये काय घडतंय, एक स्त्री एका पुरुषाशी लग्न करते नो, आणि तो पुरुष इतर पुरुषांपासनं त्या स्त्रीचं संरक्षण करतो, बरोबर ना. पण मग कोणत्या पुरुषांपासून संरक्षण करतो, ज्या पुरुषांच्या घरात ऑलरेडी त्याची वहिनी असेल, बायको असेल, बहीण असेल, आई असेल, अशा पुरुषांपासून हा पुरुष त्या स्त्रीचं संरक्षण करतो. आता मला एक सांगा, इथं कोणाचं कोणी आहे का, हॅलो,
इथं कोणाचं कोणी आहे का? मग तो एक पुरुष समजा तो अंडरटेकर असेल, है की ना, दारासिंग असेल, अगदी किंगकॉंग असेल, मग एक भारी पडतील का 49? 49 कधी पण भारी पडतील, बरोबर. मग याच्यातनं आपण काय शिकतोय की जो कालचा तुमचा अनुभव आहे तो तुमच्या आज कामाला येणार नाही. समजते काय बोलतोय? आता तुम्ही पहिलीपासून 12वीपर्यंत जे काही शिक्षण घेतलेलं आहे याच्यामध्ये तुम्ही अनेक प्रकारचं नॉलेज तुम्ही ग्रहण केलेलं आहे, पण इथं तुमच्या काही कामाला येतंय का आता? है ना. ना मराठी कामाला येतं, ना बालभारती येतं, ना इतिहास, ना भूगोल, ना अर्थशास्त्र, ना रसायनशास्त्र, ना जीवशास्त्र. ओके, इथं वेगळीच शास्त्रामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे. म्हणून काय करायचं आहे की तुमचा आजपर्यंतचा जो काही नॉलेजचा साठा संग्रह असेल ना, त्या सगळ्या सिम कार्डला डिलीट मारून टाकायचं, टेंट करून टाकायचं. नवीन न्यू ब्रँड मेमरी कार्ड नवीन, सिम कार्ड नवीन असेल तर त्याचा स्टोरेज जास्त होईल ना. हॅलो, चला मी सिम्पलच आहे तुम्हाला समजवतोय. हे एक भांडा आहे, ओके, हे अर्धा ऑलरेडी भरलेला आहे आणि माझ्याकडे एक हंडा भरून पाणी आहे परत, बरोबर. आणि हे हंडाभर पाणी मला याच्यामध्ये टाकायचं आहे आणि त्या भांड्याला भरायचं आहे. आता हे भांड्यामध्ये मी पाणी ओततोय, काय होईल? भरेल आणि वाहून जाईल. म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये जर का ऑलरेडी पहिल्यापासून काही भरलेलं असेल, मग या सेवा नर्सवाल्यांनी कितीही टाकलं तरी ते अर्ध भरलेलं होतं, अर्धा घेतला, अर्ध वाहून गेलं, है ना. आणि मुसलमानांमध्ये एक म्हण आहे, कहा गई थी कहीं नहीं और क्या लाई तो बोले कुछ नहीं. रोज इथं आली, बसली, शिकली, पाहिलं, वाचलं, घरी गेली, डिलीट. कळतंय ना. कारण पहिलंच खूप नॉलेज आतमध्ये आहे, ते सगळं नॉलेज बाहेर काढायचं, ते तुमच्या आता काही कामाचं नाही आहे. समजतंय? आपण विद्यार्थी अवस्थेमध्ये होतो त्यावेळेस आपण खूप काही ग्रहण केलं. आज पण आपण विद्यार्थी अवस्थेमध्ये आहोत, पण आज आपण एका प्रोफेशनल कोर्सला ॲडमिशन घेतो आहे. हा प्रोफेशनल कोर्स म्हणजे काय मला एक सांगा. पहिले मी तुम्हाला प्रोफेशन आणि प्रोफेशनल समजतो. प्रोफेशनल कोण असतात? डॉक्टर्स, वकील, इंजिनियर, आर्किटेक्ट, अगदी मंदिरातला पुजारीसुद्धा. कसा मी तुम्हाला सांगतो. तुम्ही डॉक्टरकडे जाता ना डॉक्टरकडं, तो तुम्हाला तपासतो, गोळ्या औषधं देतो आणि फुकट सोडतो का? बदल्यात काय घेतो? पैसे, फी मागतो. वकिलाकडे गेलात, सल्ला देतो, बदल्यात काय घेतो? पैसे. इंजिनियरकडे गेलात, प्लॅन बनवून दिलात, बदल्यात काय घेतो? पैसे. आता तुम्ही मंदिरात गेलात, पुजाऱ्याकडे गेलात, भविष्य पाहताय, तो पंचांग उघडतो आणि पहिले सांगतो 11 रुपये ठेव, है ना. ज्यावेळेस एखाद्या सिस्टीमला आपण वेळ देतो आणि बदल्यात आपल्याला पगार मिळतो, कळतंय मी काय बोलतोय? ज्यावेळेस आपण एखाद्या सिस्टीमला, एखाद्या इन्स्टिट्यूटला आपण वेळ देतोय आणि बदल्यात आपल्याला पैसा मिळतोय, याचा अर्थ आपण झालो प्रोफेशनल. कळतंय तुम्हाला? आता तुम्ही सुद्धा ज्या कोर्सला ॲडमिशन घेतलंय, हे सगळे कोर्सेस जे आहेत हे प्रोफेशनल आहेत. म्हणजे उद्या तुम्ही नर्स बनाल, OT असिस्टंट बनाल, एखाद्या हॉस्पिटलला जॉब कराल, बिन पगाराचं कराल का? बदल्यात काय घ्याल? पैसे घ्या. मग आज जर का तुमच्याकडं चांगलं नॉलेज असेल तर भविष्यामध्ये तुम्हाला जे काही रिटर्न्स मिळतील ते चांगले मिळतील का वाईट मिळतील? चांगले मिळतील. मग आज काय करावं लागेल? आज आपल्याला अगदी शार्प पद्धतीने शिकून घ्यावं लागेल, मागचा अनुभव न आठवता. कळतंय? कारण आता तुम्हाला नवीन एक्सपिरियन्सेस यायला सुरुवात होईल. क्लिअर होतंय काय बोलतोय? तर हा नवीन अनुभव घेण्यासाठी पहिले डोक्यामध्ये जे काय असेल ते सगळं डिलीट करायचे, कोरं आणि रिकामं मडकं घेऊन इथे यायचं आणि त्याच्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी टाकल्या जातील, त्या साठवायच्यात सगळ्या. पुढं माझं जे नेक्स्ट लेक्चर असेल ते अभ्यासावर असेल. अभ्यास कसा करायचा, लक्षात कसं ठेवायचं, कोणत्या पद्धतीने अभ्यास करायचा, हे सगळं मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये शिकवेन. इथपर्यंत स्टोरी आता तुमच्या लक्षात येते ना? ओके. तर दुसरी स्त्री आली, तिने काय उत्तर दिलं? मी काय करेन? ह्या 50 पुरुषांमध्ये जो कोणी दष्टपुष्ट असेल त्याच्याशी मी लग्न करून घेईल आणि तो एक पुरुष इतर पुरुषांपासून माझं संरक्षण करेल. गुरुदेव काय बोलले? एक भारी पडेल की 49. मग तो कोणी का असो ना, तो किती दष्टपुष्ट असो, पैलवान असो, 49 नेहमी भारीच पडते, है ना. आता साऊथ इंडियन हिरो असेल तर भाग वेगळा, कारण त्याच्या एका बुक्कीमध्ये 10 जण उडून जातात, है ना. पण इट्स लाईफ, इट्स अ रिअल लाईफ, है ना. ओके. उत्तर चुकलंय का बरोबर आहे?
अट काय होती? प्रतिप्रश्न करायचा नाही आणि इथून निघून जायचं. मग आता ती पण निघून जाते. आता किती उरल्यात बाहेर? चला तिसरीला बोलून घेऊयात. आता तिसरी आतमध्ये येते, ती पण गुरूंच्या पायावर डोकं देते आणि म्हणते की धन्यवाद, तुम्ही आम्हाला बोलवलं, आम्हाला तुम्ही शिकवणार आहात, त्याबद्दल तुमचे आभारी आहे. गुरुदेव म्हणतात ठीक आहे, काय हरकत नाही, मीच का माझ्याकडनंच का शिकून घ्यायचं. मग ती पण सांगते जसं मागच्या स्त्रियांनी सांगितलं की तुम्ही खूप हुशार आहात, खूप चांगलं शिकवता म्हणून तुमच्याकडनं घ्यायचं. गुरुदेव म्हणतात हरकत नाही, जसं तुला वाटतं ना माझ्याकडनं शिकून घ्यायचं, तसं मला पण वाटतं की मी जिला शिकवणार आहे ती त्या शिक्षणाच्या योग्यतेची आहे किंवा नाही, यासाठी मी तुझी एक परीक्षा घेऊ का. ती पण कशी होती? हुशार होती. ती बोलली काय हरकत नाही गुरुदेवा, तुम्ही माझी परीक्षा घेऊ शकता. आणि ओके, गुरु म्हणतात मी एक स्टोरी सांगेन, स्टोरीच्या शेवटी एक प्रश्न विचारेन, त्या प्रश्नाचं उत्तर जर का तुला देता आलं तर तू या आश्रमामध्ये राहू शकतेस, अदरवाईज एकही प्रतिप्रश्न न विचारता इथून तू निघून जायचं. ती पण हुशार होती, जिद्दी होती. ती म्हणते यस, काय हरकत नाही गुरुदेवा, तुम्ही माझी परीक्षा घेऊ शकतात. आता मी त्या स्त्रीविषयी तुम्हाला थोडंसं सांगतो. ही जी स्त्री होती ही जरा वेगळ्या प्रवृत्तीतनं आली होती. वेगळी प्रवृत्ती म्हणजे काय? ही आली होती वेश्यावृत्तीमधनं. देहविक्री करणाऱ्या स्त्रिया असतात त्यामधनं ही स्त्री आलेली असते. हिला पुरुष माहिती होता, असंख्य पुरुषांचा सहवास माहिती होता, पुरुषांविषयीच्या मनामध्ये काहीच नव्हतं, कुठल्याही प्रकारची भीती नव्हती, त्यामुळे ती एकदम बिंदास होती. आणि मग गुरुदेव स्टोरी सांगायला सुरुवात करतात. गुरुदेव म्हणतात हे बघ, तू तुझ्यासोबत 50 पुरुष खोल अशा समुद्रामधनं एका जहाजातनं चाललाय, अचानकपणे तुमच्या त्या समुद्राला त्या ठिकाणी वादळ आलं आणि तुमचं जहाज बुडालं. तुम्ही कसेबसे पोहोत एका निर्मनुष्य अशा किनारपट्टीवर आलात. आता माझा प्रश्न असा आहे की तुझ्यासोबत किती पुरुष आहेत? आता मला एक सांग, ह्या 50 पुरुषांपासनं तू तुझं स्वतःचं संरक्षण कसं करशील? ती गुरुदेवांकडे बघते आणि म्हणते गुरुदेव यात प्रॉब्लेम काय? गुरुदेव म्हणतात तुला प्रॉब्लेम नाही तर मग इथे कशाला आली है ना. एक लक्षात घ्या, ज्याला प्रॉब्लेम आहेत ना तोच जिवंत आहे. मुर्द्याला प्रॉब्लेम आहेत का? जाळा, बुजा, तुकडे करा, फेकून द्या, काही फरक पडत नाही त्याला. समजते तुम्हाला? आता तुमच्यातली पण काही मुलं अशी आहेत, आता ज्यावेळेस ते शिकवतील ना हळूहळू हळूहळू सुरुवातीला प्रेमात घेतात, नंतर दमात घेतात, नंतर रागावतात, चिडतात, फटकारतात, पण हे सगळं तुमच्यासाठी असतं. ओके. काही काही लेवलला काही मुलं काय करतात माहिती आहे का? असं नाही बोलायचं, असं नाही, शिकलो तर शिकलो, नाही शिकलो तर प्रॉब्लेम नाही, बरोबर ना. शिकलीच पाहिजे, बनलीच पाहिजे, घडलीच पाहिजे, प्रॉब्लेम नाही. मी शिकली, माझं घर शिकल, नाही शिकलं तरी प्रॉब्लेम. ज्याला प्रॉब्लेमच नाही ना त्या आयुष्यात कधी प्रगती करत. प्रॉब्लेम तर निशाणे आहे की तुम्ही जिवंत आहात. तुम्हाला चिमटा काढल्यानंतर तुम्ही आई ग म्हणता ना, याचा अर्थ तुम्हाला सेन्सेशन आहे. सेन्सेशन आहे म्हणजे तुम्ही जिवंत आहात. कळतंय ना काय बोलतो? आता काय होतं माहिती का, तुम्ही एक दगड आहात, तुमच्यामध्ये एक छानपैकी मूर्ती आहे, त्या मूर्तीला बाहेर काढायचं. आता जर का त्या मूर्तीला बाहेर काढायचं असेल तर छनी आणि हातोड्याने घाव घालावे लागतील ना, तरच तर मूर्ती बनणार आहे. आता छनी आणि हातोड्याचे घाव तुमच्यावर पडतात आणि तुम्ही त्या मूर्तीला हे बस झालं बस एवढं मारायचं असतं का जोरात, तर तो तुम्हाला परत घाव नाही मारणार आणि तुमच्यातनं मूर्ती बाहेर नाही पडणार. समजतंय ना? आणि आपण दगडाची पूजा नाही करत, आपण दगडाने बनलेल्या मूर्तीची पूजा करतो. हे सर. आणि ही मूर्ती असंख्य घाव घेऊन, असंख्य छिनी हातोड्याचे टोले सहन करून मग देवाच्या मध्ये ती रूपांतरित होते. समजतंय ना? सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्याला जर बनायचं असेल, आपल्याला जर का घडायचं असेल, आपल्याला जर का शिकायचं असेल तर अनंत अडचणींना सामोरे जावं लागेल. प्रॉब्लेम नाही असं सांगून चालणार. निसर्गाने आपल्याला खूप छान पद्धतीने शिकवलं. कमळ कुठं उगवतं? कमळ कुठे येतं? मला वाटतं आपल्या फुलांचा राजा आहे कमळ, है ना. फुलांचा राजा कमळ है ना. त्याने ठरवलं तर कुठं पण ना, कळतंय ना. पण तो कुठं उगवतोय? चिखलात. गुलाब अनेक काट्यांवर उगवतो है ना. त्याने ठरवलं असतं तर प्लेन दांडीला उगवला असता ना. पण निसर्ग काय म्हणतोय, जिथं प्रॉब्लेम आहेत ना तिथंच जीवन आहे. कोळशाच्या खाणीत हिरा सापडतो. समजतंय तुम्हाला?
आणि त्या हिऱ्याला अनेक पद्धतीने पेलू पाडून पाडून घसून घसून तोडून फोडून त्याच्यातनं डायमंड आणि तो चकाकी तयार होतो, है ना. सेम टू सेम आपलं लाईफ आहे. आपण जोपर्यंत प्रॉब्लेममध्ये आहोत तोपर्यंत आपण जिवंत आहोत. ज्या दिवशी तुम्हाला असं वाटलं की आता माझे प्रॉब्लेम संपले, समजून घ्यायचा आपले कार्यक्रम आटोपलेले आहेत, आपल्याला बोलवणं कधी पण येऊ शकतं. समजतंय ना. म्हणून प्रॉब्लेम आहेत तर जीवन आहे. ओके. गुरुदेव म्हणतात तुला जर का प्रॉब्लेमच नाही तर मी तुला किती शिकवलं तर त्याचा काही फायदाच होणार नाही आहे. बरोबर. तुझं पण उत्तर चुकलेलं आहे. तू इथून जाऊ शकतेस. आता किती जणी बाहेर उरल्यात, चला तिला पण बोलवून घेऊया. आता ती चौथी स्त्री आतमध्ये येते. ती पण गुरूंच्या डोक्यावर पाय देते, नमस्कार करते, पायच देते ना. काय करते, मी उलट शिकवत असतो, पाहतो मी तुम्ही माझ्यासोबत आहे का नाही. मी काय बोलू, मी नेहमी उलट शिकवतो, मी चेक करतो तुम्ही जिवंत आहात का गेलेत. ओके. ना इथं बसल्या बसल्या बरेच जण घरी जाऊन आले है ना. काय चाललं असेल है ना, तिकडं माळात काय चाललं असेल, घरात काय चाललं असेल, नदीवर कोण गेला असेल, पोहत कोण असेल, बस स्टँडवर कोणी वडापाव खात असेल आणि मी बसली इथं. एखादी मला मिस कॉल अजून आला नाही, सरांनी फोन बंद करून टाकलाय. आणि प्रॉब्लेम येते म्हणून मी उलट शिकवतो. म्हणून असे कान डोळे असे माझ्याकडेच ठेवायचे कंटिन्युअसली. ओके. जेव्हा जेव्हा माझं लेक्चर असेल. ठीक आहे. ओके. चलो. सो ती पण येते, गुरूंना नमन करते, गुरूंचा आभार व्यक्त करते. गुरुदेव परत म्हणतात की मीच का, माझ्याकडेच का आली. ती म्हणते जसं बाकीच्या स्त्रियांनी सांगितलं की तुम्ही फार छान शिकवताय, तुम्ही फार ज्ञानी आहात. तर ठीक आहे, जसं तुला वाटतं ना माझ्याकडनं शिकून घ्यावं, तसं मलाही वाटतं की मी जिला शिकवणार आहे ती शिक्षणाच्या योग्यतेची आहे किंवा नाही. मी तुझी एक छोटीशी परीक्षा घेतो. जर तू ह्या परीक्षेत पास झाली तर तू इथं राहायचं, नाही तर शर्त अशी आहे की एक पण प्रतिप्रश्न करायचा नाही आणि इथून निघून जायचं. ती पण कशी होती, हुशार आणि जिद्दी पण होती. ती बोलली काय हरकत नाही गुरुदेवा, तुम्ही घ्या माझी परीक्षा. गुरुदेव म्हणतात मी एक स्टोरी सांगेन आणि स्टोरीच्या शेवटी एक प्रश्न विचारेन, ह्या प्रश्नाचं उत्तर तुला देता आलं तर तू इथं राहू शकतेस. आता गुरुदेव पुन्हा स्टोरी सांगायला सुरुवात करतात. तू तुझ्यासोबत 50 पुरुष एका खोल अशा समुद्रातनं एका जहाजातनं चाललात. अचानकपणे समुद्राला वादळ आलं, तुमचं जहाज बुडालं. तुम्ही कसे पोहत एका निर्मनुष्य अशा किनारपट्टीवर पोहोचलात. आता मला सांग तुझ्यासोबत किती पुरुष आहेत. आता माझा प्रश्न असा आहे, ह्या 50 पुरुषांपासून तू तुझं स्वतःचं संरक्षण कसं करशील. कुणाला काय आयडिया आहे कसं करा. तुम्हीच तिसरी आहात असं समजा. आता ती अशीच बघते जसं तुम्ही मला पाहता है ना. मग गुरुदेवाला काय वाटतं, कदाचित बैरी असावी है ना, जोरात सांगावं मी. म्हणून मग तिला म्हणतात हे बघ तू तुझ्यासोबत 50 पुरुष एका खोल अशा समुद्रातनं चाललात, एका जहाजामधनं. समुद्राला वादळ आलं, तुमचं जहाज बुडालं. तुम्ही कसेबसे पोहत एका निर्मनुष्य अशा किनारपट्टीवर पोहोचलात. आता मला सांग तुझ्यासोबत किती पुरुष आहेत. आता माझा प्रश्न असा आहे की या 50 पुरुषांपासनं तू तुझं स्वतःचं संरक्षण कसं करशील. ती परत काही बोलतच नाही. ती अशीच बघते जसं तुम्ही माझ्याकडे आता बघता. गुरूंना असं वाटतं कदाचित तिला समजत नाही आहे ना, थोडा हळू सांग आहे ना. आणि मग गुरुदेव तिला म्हणतात हे बघ तू. ती म्हणते हो मीच. म्हणजे तुझ्यासोबत 50 पुरुष. ते म्हणते हो 50 पुरुष. एका खोल अशा समुद्रातनं, समुद्र हो, एक जहाजातनं चाललात. म्हणते हो. अचानकपणे समुद्राला वादळ आलं आणि तुमचं जहाज बुडालं, कळलं. ती म्हणते हो. मग आता तुम्ही कसे पोहत एका निर्मनुष्य अशा किनारपट्टीवर पोहोचलात. आता मला सांग तुझ्यासोबत किती पुरुष आहेत. 50. माझा प्रश्न असा आहे या 50 पुरुषांपासनं तुझं स्वतःचं संरक्षण कसं करशील. ती परत काहीच बोलत नाही. ती गुरुदेवांकडे अशी टकमक पाहते, पण मात्र आता एक कृती करते. ती गुडघे दोन्ही खाली
टेकून दोन्ही हात जोडते आणि गुरूंच्या पायावर डोकं ठेवते आणि गुरूंना सांगते, गुरुदेवा तुम्हीच सांगा ना. आणि गुरुदेव म्हणतात की यस, तू इथं राहू शकतेस. काय असं झालं की गुरुदेवांनी तिला ऍक्सेप्ट केलं? काय असं घडलं? का बरं गुरुदेवांनी तिला ठेवून घेतलं? काय कारण? एक लक्षात घ्या, ज्या वेळेस तुम्ही गुरूंना सरेंडर होता ना, तुम्ही जेव्हा समर्पित होऊन जाता ना गुरूंना, त्यावेळेस गुरु तुम्हाला शिकवायला तयार होता. कळतंय ना? मी जे तुम्हाला बोललो की तुमच्याकडे आधीचं नॉलेज जे आहे ना, ते आता काही कामाचं नाही यार, ते डिलीट मारून टाका सगळं. उद्या एखाद्याने विचारलं ना, पृथ्वी गोल आहे का, सपाट आहे का, चौकोनी आहे का, नाही माहिती, पण नर्सिंग मला माहिती. कळतंय ना तुम्हाला काय बोलतोय? जोपर्यंत तुम्ही गुरुला सरेंडर होत नाही, गुरु तुम्हाला शिकवत नाही, लक्षात घ्या. आणि याचा प्रत्यय तुम्हाला तुमच्या मागच्या एज्युकेशन लाईफमध्ये सुद्धा आला असेल. गुरु प्रत्येक वेळेस तुम्हाला प्रश्न विचारतात, समजलं का? आपलं उत्तर काय असायचं? हो सर. है ना? परीक्षा आली, पेपर लिहायला गेलो का कळायचं बिलकुल समजलेलं. है ना? सगळ्या पोरांचा रिझल्ट लागायचा, आपण रिझल्ट पाहायला जायचो आणि खालून सुरुवात करायची. खाली तरी माझा नंबर आहे का नाही, वरी तर लागूच शकत नाही, वरती आपला नंबर लागू शकत, पहिलेच विश्वास, वरती नंबर लागू शकत, म्हणून आपण खालून पाहायला सुरुवात केली, कारण आपण गुरुंना सरेंडरच झालो. मला एक सांगा ना, तुम्हाला शिकवलं कोणी? गुरूंनी. प्रश्न कोणी विचारला? उत्तर द्यायची जबाबदारी कोणाची? गुरूंची. कोणाची आहे? पण आपला प्रॉब्लेम आहे की आपण प्रश्नच नाही विचारला. आपण सगळ्यात पहिले शाळेत आणि बसलो पुढं शेवटी. म्हणजे तसं काय शेवटच्या बेंच धरण्यासाठी आपण अर्धा तास आधी शाळेत. आणि जी हुशार पोरं होती, जी वर्गात 1, 2, 3 नंबरला यायची, त्यांच्या बेंचला सुद्धा आपण कधी हात नाही लावला. इथं बसायचंच नाही, कारण इथं बसलं का ते येतं मास्तर आणि प्रश्न विचारतं, मला विचारून घेतला तर. या भीतीपुटी आपण कंटिन्युअसली मागं बसलो आणि मागं राहून गेलो. समजतंय तुम्हाला? आपल्याला असं वाटतं की इंग्रजी खूप अवघड आहे. एसा अवघड आहे? नाही नाही, इंग्रजीसारखी सोपी भाषा नाही. आज तुम्ही तुमच्या रुटीन लाईफमध्ये 50% इंग्रजी बोलता, माहिती तुम्हाला? 50% इंग्रजी बोलताय. आता काय करायचं? थोडंसं व्याकरण शिका, है ना? इज, वॉज, देअर, वेअर, एवढं जर का शिकून घेतला ना, तर तुम्ही फ्लुएंट इंग्लिश बोलाल. लक्षात ठेवा, तुम्ही 50% इंग्लिशमध्ये बोलताय. मोबाईल, है ना, कार, बस, जीप, है ना, ड्रेस, हेडफोन, है ना, पेन, अजून काय, शर्ट, पॅन्ट, हे काय मराठीत आहे का? हे इंग्लिशचेच शब्द आहेत. तुम्ही तरी शिकलेले आहात, पण तुमच्या अडाणी सुद्धा तुमच्याशी इंग्लिशमध्ये बोलते. गॅस, सिलेंडर, पाईप, हे काय शब्द आहे? हे इंग्रजी आहे, है ना? आपण गुड मॉर्निंग विश करतो ना, करतो की नाही करतो? इंग्रजी की मराठी? आणि चांगल्या पद्धतीने सांगतो ना आपण, गुड मॉर्निंग सर, है ना? आपल्याला ऑलरेडी 50% इंग्रजी येतं, परंतु इंग्रजी नावाचं भूत आपल्या मानेवर बसलेलं आहे, त्यामुळं आपल्याला प्रॉब्लेम होऊन गेला. कधीतरी कोणीतरी आपल्याला एखादी गोष्ट सांगतं की हे खूप अवघड आहे, आणि आपल्या मनामध्ये त्याचं घर होऊन जातं, आणि मग आपल्याला त्या घरापासून कोणीच वाचू नाही शकत. कंटिन्युअसली मग आपल्याला तो प्रॉब्लेम पुढे आयुष्यामध्ये सतवत असतो. हेच लेक्चर जर का मी इंग्लिशमध्ये घेतलं असतं ना, तर तुमच्यापैकी निम्म्यांची फ्यूज कायमची उडून गेले असते. उडाले असते की नसते उडाले? कशाला आले सर बसून? चांगला मूड होता आमचा, आम्ही आलो होतो पहिल्या दिवशी, आणि इच्छा पण होती नर्सिंग करायची. पण आता आणि पुढच्या वेळी जेव्हाही कळलं का पवार सरांचं लेक्चर आहे, जायचं. कळतंय ना? किती सोपी गोष्ट आहे, लक्षात ठेवा. एका चौकामध्ये एक कुत्रा असतं आणि ते आपल्यावर भुंकतं, आपल्या मागं लागतं, म्हणून आपण चौकात जायचं सोडून देतो. हे सॉरी, है ना? मग तिथं आपली खूप जवळची मैत्रीण असो किंवा मित्र असो, जातच नाही आपण. गेलो तर लांबून होते, बांधलंय का, है ना? आता मला सांगा, एखाद दिवशी तुम्ही असं केलं, हातामध्ये एक दांडा घेतला आणि कुत्र्याच्या मागं लागला, त्याच कुत्र्याच्या. आता कुत्रं तुम्हाला घाबरलं का तुम्ही कुत्र्याला? कुत्रं घाबरून पळालं आणि परत आयुष्यात तुमच्या वाटे जाणार नाही. आपला प्रॉब्लेम काय माहिती का?
आपल्याला कधीतरी कोणीतरी सांगितलंय जग फार वाईट आहे, है ना? काय सांगितलंय? जग फार वाईट आहे. आता मला एक सांगा, जग चांगलं कधी होतं? जे वाईट झालं. आता जेव्हा मी असे माझ्या लेक्चरमध्ये प्रश्न विचारतो ना, काही लोक मला म्हणतात सर रामाचं युग खूप भारी होतं ना. अरे पण मग जर का रामाचं युग भारी होतं तर मग सीतेला रावणाने उचलून का नेली, है ना? काही जण म्हणतात सर मग कृष्ण युग भारी होतं ना. अरे मग जर कृष्णाचं युग चांगलं होतं द्रौपदीची भरेल दरबारात साडी का बरं सोडली, है ना? मग जग कधी चांगलं होतं? जे वाईट झालं. आणि जग कधी वाईट होतं? जे ऑटोमॅटिक चांगलं होऊन जाईल. आपण दिवसाला काळा चष्मा घालायचा आणि सुरगाण्यात फिरायला जायचं आणि लोकांना याचा अंधार पडलाय. काय करतील लोक? दोन ठेवून देतील आणि मग चष्मा काढतील. अरे मित्रांनो, तुम्ही जो चष्मा घालाल तसंच तुम्हाला जग दिसेल. म्हणून तर म्हणतात जशी दृष्टी तशीच सृष्टी. तुम्ही लाल चष्मा घालाल तर तुम्हाला जग लाल दिसेल. तुम्ही ब्लॅक घालाल तर ब्लॅक, येलो घालाल तर येलो. लक्षात ठेवा. आपण आता ह्या नर्सिंगकडे कोणत्या चष्म्याने पाहू तसं तुम्हाला नर्सिंग करिअर दिसेल. मी किती बडबड करू द्या इथं, मी किती समजून सांगू दे तुम्हाला इथं, पण तुमच्या डोळ्याला तुम्ही जो आज चष्मा लावाल ना की येस दिस इज गुड अँड दिस इज एकदम म्हणजे आता असं की हे जबरदस्त करिअर आहे माझ्यासाठी, ही मला करिअर ऑपॉर्च्युनिटी आलेली आहे. जर असा तुम्ही चष्मा घालून घेतला तर आयुष्यामध्ये तुम्ही रिटर्न येणं शक्यच नाही. पण जर तुम्ही आत्तापासून डाऊटमध्ये असाल, टेन्शनमध्ये असाल, प्रेशरमध्ये असाल तर मग मात्र खूप प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. नर्सिंगमध्ये सक्सेस होण्यासाठी सिंपलच्या गोष्टी आहेत. जसं मी तुम्हाला आधी बोलतो, बघणे, लिहिणे, वाचणे आणि करणे, 4च गोष्टी करायच्या. आता इथे ज्यावेळेस तुम्हाला शिकवतील ना, एक लेक्चरर येतील तुम्हाला शिकवतील, तुम्हाला असं वाटेल चायला एक पण कळत नाही काही, काय हरकत नाही, समजत नाही मला, काही हरकत नाही. एक गोष्ट लक्षात, एक गुरुमंत्र तुम्हाला आज देतो, नीट ऐकून घ्या. गुरुमंत्र पाहिजे ना? पाहिजे का नाही पाहिजे? ओके. गुरुमंत्र असा आहे, समझा तो अच्छा, नहीं समझा तो और भी अच्छा. समझा तो अच्छा, नहीं समझा तो और भी अच्छा, कम से कम हमको इतना तो समझा कि हमको कुछ नहीं समझा. एक लक्षात ठेवा, न समजणं आणि न समजलेलं उघडेपणाने बोलून दाखवणं ही सुद्धा खूप मोठी समज आहे. त्याला समजत नाही ज्याला काही समजतं. कळतंय ना? दगडापुढं वाचले गीता आणि कालचा गोंधळ बराच होता, असं पण आपल्याकडं म्हण आहे ना. किंवा गाढवाला पण कधी कधी घेतात, है ना. गाढवा पुढं वाचले गीता आणि कालचा गोंधळ बराच होता, अशी आपली परिस्थिती नाही होत. आपल्याला जर का समजलंच नाही ना, आणि आपण जर का विचारलं ना की मॅडम मला ते नाही समजलं किंवा सर मला ते नाही समजलं, याच्यामध्ये सुद्धा खूप मोठी समजदारी आहे. कळतंय ना? म्हणून तर टीचर शेवटी तुम्हाला विचारतात, हे सगळ्यांना समजलं का? त्यांना अपेक्षा असते की कोणतरी उठून उभं राहावं, सर मला हे नाही समजलं. आणि ज्यावेळेस असं होतं तर सर त्याला एकट्याला बोलत नाही, इकडे रे तुझ्या कानातच सांगतो. असं होतं का? नाही. त्याला म्हणतात ठीक आहे सिट डाऊन, मी परत एकदा शिकवतो. आणि गुरु परत एकदा शिकवतात. मग मला एक सांगा, सगळ्यांनाच सगळं लेक्चर समजेल असं नाही. आत्ता मी तुम्हाला जे समजवतोय शिकवतोय हे पण सगळ्यांनाच समजतं अशातला भाग नाही. कारण काही जण इथं बसून घरी जाऊन आलेत, काही जण नदीवर पोहून आलेत, काही जण सुरगाण्याच्या बाजारात फिरून आलेत. माइंड खूप डेंजर आहे. माइंड आपलं माकडासारखं आहे, ते कधीच प्रेझेंट राहत नाही. लक्षात ठेवा. तुम्ही इथं बसल्या घरचा विचार करताय, मन गेलं बुरकन उडून, तुमचं काय चाललंय पावर आम्हाला नाही घेऊन देणं. लक्षात घ्या, मन हे माकडासारखं आहे, ते कधीच स्थिर नाही. ते तुम्हाला पटकन पास्ट म्हणजे भूतकाळात घेऊन जातं आणि दुसऱ्या क्षणाला तुम्हाला लगेचच ते भविष्यामध्ये घेऊन जातं. लक्षात येत आहे? ते तुम्हाला वर्तमानात जगू देत नाही. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. लक्षात ठेवा. तुम्हाला इथे जे जे शिकवल्या जाईल ते खूप शार्प पद्धतीने समजण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला समजलं नसेल तर विचारण्याचा प्रयत्न करा. जितके तुम्ही जास्त प्रश्न विचाराल तितकी तुम्हाला जास्त उत्तरं मिळतील, आणि जितकी तुम्हाला जास्त उत्तरं मिळतील तितकं तुमचं नॉलेज वाढेल. क्लिअर होतं आहे सगळ्यांना? आणि दुसरं, जगातली सगळ्यात श्रेष्ठ अशी जी पद्धत आहे, अभ्यास पद्धत आहे, त्या अभ्यास पद्धतीला म्हणतात चर्चात्मक अभ्यास पद्धती. म्हणजेच काय, आपल्याला जे शिकवलं गेलं आहे याची जर का आपण चर्चा केली, है ना,
ती गोष्ट आपल्याला जास्त समजते. क्लिअर होतंय काय बोलतोय? बघा, आपल्याकडे एक माइंड आहे. आपल्याकडे एक माइंड आहे. माइंड समजतं तुम्हाला? ओके, जर आपण थोडंसं माइंडवर बोलूया. ओके, आपल्याकडे एक माइंड आहे, बरोबर? म्हणजे मन, मेंदू, जे काही समजाल तुम्हाला. मनाची व्याख्या नाही करता येत. याला दोन प्रकारे गोष्टी समजतात. एक ऑडिओ आणि दुसरा व्हिडिओ. ओके, एक तर तुम्हाला ऐकलेलं लक्षात राहतं, नाहीतर दुसरं बघितलेलं लक्षात राहतं. आता बघा, याच्यावरनं काय सिद्ध होतं की आपला जो मेंदू आहे, या मेंदूला शब्दाची भाषा कळत नाही. समजते काय बोलतोय? म्हणून तर आपल्या वर्गामध्ये एकच पोरगा 1 नंबर यायचा. समजते काय बोलतोय? एकच मुलगा 1 नंबर यायचा, दुसरा 2 नंबर, तिसरा 3 नंबर, चौथा 4 आणि पाचवा 5 नंबर. असं झालं का वर्गात सगळेच 1 नंबर आले? नाही. गुरु तर सगळ्यांना सारखेच शिकवायचे ना, एसआर नो. तरी सुद्धा एक जण 1 नंबर आणि बाकीचे 2 3 4 5 है ना. मग काय झालं असं की त्यांना ते समजलं, आपल्याला नाही समजलं? तर एकच मुद्दा होता, स्टँडअप, उभे राहा, उभे राहा. ओके, तर एकच मुद्दा असा होता की गुरु जे आपल्याला शिकवायचे त्याची आपण कधी चर्चाच केली नाही. जो 1 नंबर येणारा मुलगा होता तो आपल्याबरोबर राहायचा, आपल्याबरोबर खेळायचा, ती मुलगी आपल्याबरोबर राहायची, खेळायची, आपल्याबरोबर कपडे धुवायला यायची, आपल्याबरोबर सारवायची, भांडे घासायची, स्वयंपाक करायची, तरी पण ती 1 नंबर यायची. आपण तिच्याशी दुसऱ्या गोष्टीच्या चर्चा करायचो, पण अभ्यासावर कधी चर्चा केली नाही. त्याच मुलांचा एक दुसरा ग्रुप होता. त्या ग्रुपमध्ये जी 5 नंबरला यायची मुलगा, तो, मुलगी किंवा 1 नंबरला जायचे, यांचा एक सेपरेट ग्रुप असतो. त्या ग्रुपमध्ये ती लोक सतत चर्चा करत असतात, सरांना भेटत असतात, गुरुजींना भेटत असतात, अभ्यासात्मक चर्चा अभ्यासावर होते आणि त्यामुळं तीच मुलं टॉपला निघून जातात. बरोबर? सिडा. बघा, आता आपण पुन्हा इकडे येऊयात. मनाला आपला एक तर ऑडिओ म्हणजे ऐकलेलं लक्षात येतं, नाहीतर मग बघितलेलं लक्षात येतं. मला एक सांगा, सैराट पिक्चर कधी आला होता? 5-6 वर्ष आली है ना. 5-6 वर्षापूर्वी आर्चीचे आणि परशाचे सगळे डायलॉग तुमचे पाठ आहेत, देसावर है ना. आहेत की नाही? येस, आहेत ना. झिंगाट गाणं पण लक्षात आहे ना. ऐकलंय पण आणि पाहिलंय पण, है ना. 5 वर्षापूर्वीचा अभ्यास आपल्या लक्षात नाही आहे. कळतंय ना काय बोलतो? तुम्हाला अजून सिंपल पद्धतीने सांगतो. तुम्ही बालवाडीला गेला होता बालवाडीला गेल्यानंतर आपण जायचो फक्त खिचडी खायला, सुगडी खायला, बरोबर ना. पण तिथली बाई आपल्याला एक गोष्ट करायची आपल्याशी. ती काय करायची नाही, ती का साडीचा पदर खोचायची इथं, है ना. हातामध्ये एक काठी घ्यायची, है ना, आणि एक पाय मागे घेऊन जायची, आज म्हणायची नाच रे मोरा, है ना. बघा, आपण बघितलं, ऐकलं आणि ते गाणं आज पण आपल्या लक्षात आहे. सॉर्नो आज पण आपल्याला मामा की आहे ना, गगन मगन छगन, है ना, हे लक्षात आहे. कारण त्यावेळेस आपण काय करायचो, ह्या सगळ्या कॅरेक्टरला चित्रांमध्ये कन्वर्ट करायचो आणि म्हणून ती गोष्ट आपल्या लॉंग टर्म मेमरीमध्ये सेट झाली. समजतंय ना. मग आपल्या मेंदूचा प्रॉब्लेम आहे की आपल्या मेंदूला चित्रांचीच भाषा समजते, शब्दांची समजत नाही. मग इथे ज्यावेळेस तुम्ही शिकायला याल, ज्यावेळेस तुम्ही लेक्चरमध्ये असाल, त्यावेळेस इथे जे काही शिकवत असतील ना, त्याची तुम्ही सिक्वन्स लावायची चित्राच्या स्वरूपात. येतं ना लक्षात? फॉर एक्झाम्पल, आपला मेंदू तेच चित्र दाखवतो जे त्यांनी पाहिलेलं असतं. फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला आता पुन्हा एकदा सांगतो. एक राजा असतो, दिसतोय का राजा? येस. त्याच्याकडे 5 हत्ती असतात, 100 घोडे असतात, 4 राण्या असतात, 50 पोरं असतात. सगळं दिसतंय ना? हे पाहिलंय ना तुम्ही? राजाला टीव्हीत तरी पाहिलाय, मुकुट घातलेला असतो, हत्ती पाहिलेत, घोडे पाहिलेत, राण्या पाहिल्यात, पोरं पाहिलेत, हे सगळं पाहिलंय तुम्ही. तुमचा मेंदू तुम्हाला तीच गोष्ट दाखवतो जी तुमच्या मेंदूच्या आतमध्ये सेव असते. लक्षात ठेवा. मी जर तुम्हाला इथं सांगितलं की हे ॲनाटॉमी आहे, दिस इज स्कल, वर्टिब्रा, रिब्स, स्टर्नम, क्लॅविकल, ह्युमेरस, रेडियस, अल्ना, कुठं असतं? कधी पाहिलंय? हॅलो, कुठं आहे? आपल्या शरीरामध्ये यार.
मी जे सांगितलं सगळं आपल्या शरीर बघा. स्कल म्हणजे कवटी है ना, रिब्स म्हणजे बरगड्या है ना, ह्युमरस म्हणजे हाडं, इथलं सांध्याचा हाड आहे खांद्याचा आपल्या, बरोबर. रेडियस आल्ना हातामध्ये आहे. सगळं काही आपल्या बॉडीमध्ये, पण आपण कधी पाहिलंच नाही. समजतंय ना. आपल्याच बॉडीची आपल्यालाच माहिती करून घ्यायची असेल तर लय अवघड आहे. लक्षात ठेवा, कारण ह्या जगामध्ये आपण दुसऱ्याला सहज समजू शकतो, स्वतःला आजपर्यंत कुणीच नाही समजू शकणार है ना. तुम्ही आख्यांना बघायला जाता, आख्यांना वाचता, आख्यांशी बोलता, कधी स्वतःशी बोललाय का? सांगा, किती वर्षाचे आहात तुम्ही? 18, 20, 22 वर्षाचे आहात. कधी बोललाय? म्हणून प्रॉब्लेम. आरशापुढं जा, तुम्हाला खूप प्रॉब्लेम्स आहेत, पण तुम्ही ना स्वतःला विचारतच नाही, स्वतःशी बोलतच नाही. आरशापुढं जा, आरशाकडे बघा आणि त्याला विचारा, यार हाय कसा आहेस रे? आतमधनं आवाज येईल, यार काय बराबिरा नाही आहे, मी खूप टेन्शनमध्ये तुझ्यामुळं है ना. आतून आवाज येईल. बघा, आपल्याकडं अनेक देव, साधू संत टी व्हीमध्ये दाखवतात बघा. आता साईबाबाची सिरियल चालू आहे ना, पाहता की नाही साईबाबा? बघता? बरं, गजानन महाराज, बरं हे माहिती आहे ना, स्वामी समर्थ हे गुरु आहेत आपले है ना, यांना आपण देवाचा दर्जा दिला. बघा साईबाबा एकटेच बोलतात, सबका मालिक है ना. आणि शेगावचे महाराज काय म्हणतात, गजानन महाराज गणगण गणात बोलते, गणगण. स्वामी समर्थ काय म्हणतात, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार है ना. समजतं ना तुम्हाला काय म्हणतात? हे सगळे साधू संत स्वतःशी बोलतात. लक्षात ठेवा, निसर्गाचा नियम काय म्हणतोय, जेव्हा तुम्ही स्वतःशी कनेक्ट होता ना, तेव्हा तुम्ही जगापासून डिस्कनेक्ट होऊन जाता. आणि हे साधू संत लोक स्वतःशी कनेक्ट झाले, जगापासून डिस्कनेक्ट झाले, म्हणून त्यांना एवढं भरून भरून नॉलेज मिळालं आणि म्हणून त्यांना आपण गुरु मानला आणि आता आपण देव म्हणून त्यांची पूजा करतो. समजते तुम्हाला? जर तुम्हालाही असं वाटत असेल की माझ्यामध्ये पण आमूलाग्र बदल झाला पाहिजे, तर त्यासाठी पहिल्या सिस्टीम समजून घ्या की स्वतःशी कनेक्ट व्हा. तुम्ही स्वतःला विचारा ना, यार आरशात गेल्यावर काय त्रास आहे तुला, कसा मस्त आहेस का, बरा आहेस का, काही अडचण आहे का तुला? आपण सगळ्यांना विचारतो ना, कशी आहेस ग तू, बरी आहेस का? कधी स्वतःला नाही विचारत नाही. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आपण काय करतोय, आपण अख्ख्या जगाचं शेंबूड पुसायला जातो, आपलं स्वतःचं नाही पुसत. कळतंय ना काय बोलतो? समजते ना. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. नर्सिंगमध्ये तुम्हाला खूप सॅक्रिफाईस करावं लागतं, नर्सिंगमध्ये खूप तुम्हाला इन्व्हॉल्वमेंट द्यावी लागते. इथं तुम्हाला एकाच वेळेस दुसऱ्या पर्सनॅलिटीमध्ये जाता येत नाही. इथं एक तर तुम्ही नर्स राहू शकता, नाही तर बोगस नर्स बनू शकता. कळतंय ना. एक तर बेस्ट नर्स बनू शकता, नाही तर बोगस नर्स बनू शकता. दोन गोष्टी आहेत. बेस्ट नर्स कोण बनेल, जी स्वतःशी कनेक्ट होईल, जी हॉस्पिटलची प्रामाणिक राहील, तिथल्या शिक्षकांना सरेंडर होईल, तिथले शिक्षक जे काही शिकवतील ते समजून घेईल. आता तिथले शिक्षक कोण असतील तुमचे, तिथले डॉक्टर्स असतील, तिथल्या नर्सेस असतील, ज्या तुमच्या सिनियर्स असतील है ना. तिथं ती झाडझूड करणारी मावशीसुद्धा तुमच्यापेक्षा अनुभवाने जास्त आहे. कधी कधी ती पण तुम्हाला शिकवेल. तुम्हाला समजून घ्यावं लागेल. इगो जो आहे आपल्या आतमध्ये तो लांब ठेवावा लागेल. मी हिच्याकडनं का शिकायचं, ही माझ्यापेक्षा वयाने लहान आहे, मी हिचं काय ऐकायचं, आणि मी याला का बरं समजून घ्यायचं, याच्या वाचून काय अडलं आहे माझं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मागं घेऊन येतील. तुम्हाला जर आयुष्यामध्ये पुढं जायचं असेल तर अनेक गुरूंपुढं तुम्हाला सरेंडर व्हावं लागेल, तुम्हाला अनेक गुरूंकडनं नॉलेज घ्यावं लागेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, एकाच ठिकाणी राहून तुम्ही पूर्ण नॉलेजेबल नाही बनू शकत. आपल्या देशाचा जर आपण विचार केला तर आपल्या देशाचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अतिशय प्रतिकूल अशा परिस्थितीमध्ये शिकत होते की नाही का. म्हणजे खायला अन्न नाही, राहायला घर नाही, शिकायला शाळेत घेत नव्हते ना, अशा समाजात ते होते. तरीसुद्धा ते लढले, ते शिकले. मग काय नुसते एकाच गावात शिकले का? नाही. त्याने त्यांचं शिक्षण गावात केलं, मग ते राज्यात गेले, मग देशाच्या एका युनिव्हर्सिटीला गेले, देशाच्या युनिव्हर्सिटीमधून इंग्लंडला गेले है ना, ब्रिटनला जाऊन बॅरिस्टर झाले, बॅरिस्टरहून परत आले, मग त्यांनी घटना लिहिली है ना, मग आपल्याला घटनात्मक स्वातंत्र्य मिळालं. लक्षात घ्या. म्हणून तर आज आपण त्यांची पुण्यतिथी साजरी करतो है ना, त्यांची जयंती साजरी करतो है ना. लक्षात ठेवा, माणूस माणसाला लक्षात कधी ठेवतो हे खूप महत्त्वाचं आहे. माणूस माणसाला त्याच वेळेस लक्षात ठेवतो ज्यावेळेस माणूस कुटुंबासाठी आणि समाजासाठी भरीव कामगिरी करतो, त्याच वेळेस लक्षात ठेवतो. आम्ही म्हणजे आता जर का मेलो ना तर तुमच्या घरचे माझ्या घरचे फक्त 10 दिवस रडतील, माझ्या घरचे कदाचित 2, 4, 5 महिने रडतील.
कारण दर महिन्याला मी पैसे देतो त्यांना, आहे ना, दर तारखेला महिन्याला माझी आठवण येते त्यांना. पण तुमचं काय नाही. किती दिवस रडतील? 1 दिवस, 2 दिवस, 3-4 दिवशी तर बऱ्यापैकी विसरून गेलेले असतील, आहे ना. 5व्या-6व्या दिवशी कमी, 10व्या दिवशी तर म्हणतील घे ना भात थोडासा, येस घे ना थोडासा भात, घे ना डाळ घे. मेलाचं दुःख आहे का? हॅलो, कळतं ना मला काय समजायचं आहे? लक्षात ठेवा, तुम्ही आज इथं आलात, तुमचं अस्तित्व शोधायचं आहे तुम्हाला. तुम्ही पण या जगामध्ये कोणीतरी आहात, तुम्ही तुमच्या गावामध्ये कोणीतरी आहात, हे तुम्हाला सिद्ध करायचं आहे. म्हणून तुम्ही इथं आहात. तुम्ही माझ्यासाठी नाही आहात, तुम्ही तुमच्या मित्रासाठी मैत्रिणीसाठी नाही आहात, तुम्ही स्वतःसाठी आहात. तुम्हाला तुमचं अस्तित्व शोधायचं. 18 महिन्याचा हा कोर्स, या 18 महिन्याच्या कोर्सनंतर ज्यावेळेस तुम्ही तुमचं एज्युकेशन पूर्ण करून एखाद्या ठिकाणी हॉस्पिटलला जॉबला लागाल आणि दर महिन्याला तुमच्या पप्पांना 8-10 हजार रुपये ज्यावेळेस द्याल ना तुम्ही, तर तुमच्या घरची परिस्थिती बदलेल की नाही बदलणार? बरोबर ना. जे साधं घर होतं ते पत्र्याचं बनेल, बरोबर, जिथं सारवलेलं होतं तिथं फरशी बसेल, है ना. लक्षात येतं आहे ना. घरामध्ये TV येईल, बाबाला मोटरसायकल येईल, किंवा एखादा नवीन काहीतरी व्यवसाय सुरू होईल. अनेक प्रकारचे बदल तुमच्या घरामध्ये होतील. हे कुणामुळे होतील? तुमच्यामुळं होतील, बरोबर. आणि जर तुम्ही मेलात त्यावेळेस तर लाईफ टाईम तुम्ही लक्षात राहा, कारण हे सगळं कोणी केलं आहे? तुम्ही केलं. समजतं ना. मी मी माझ्या प्रत्येक लेक्चरमध्ये सांगतो की आम्ही राजस्थानला फिरायला जातो, दर 6 महिन्याला 7 महिन्याला जातो. यावर्षी नाही जाता आलं कोरोनामुळं. तिकडे ना मी ज्यावेळेस गड किल्ल्यांमध्ये फिरतो ना, तर असे अनेक फोटो लावलेले असतात त्या राजांचे. पंजोबा, खापर पंजोबा, मग त्याचा आजोबा, मग बाप, पोरग, नातू, पंतू, संतू सगळे लावलेले असतात. एकदा मी गेलो, एक गाईडवर आता ये ऐसे राजा आहे, वो ऐसे राजा आहे, ये वो है वो है. मला असं डोक्यामध्ये टेन्शन आलं माझ्या. मी म्हटलं सगळं ह्या माणसाचा फोटो कसं काय रे इथं? याला म्हणून तर 400 वर्ष झाली ना. 400 वर्षापूर्वीचा याचा फोटो कसं काय इथं? मग त्या गाईडने मला सांगितलं, सर हा जो आहे ना, याने हा किल्ला बांधला है ना. आणि मग त्याच्यानंतर हा त्याचा मुलगा इथं राहायला आला, मग त्याच्यानंतर त्याचा मुलगा आला, त्याच्यानंतर त्याचा मुलगा आला, आणि आत्ताचे इथं राहतात, है ना. लक्षात कुणामुळं राहिला? त्या पहिल्या व्यक्तीमुळं, ज्याने तो किल्ला बनवला होता. मग आता तुम्ही ज्यावेळेस या नर्सिंगमधनं तुमचं एज्युकेशन कंप्लीट कराल आणि भविष्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही लग्न कराल, तुमची मुलं होतील, तुम्ही त्याला डॉक्टर बनवाल, वकील बनवाल, इंजिनियर बनवाल, एसआर नो, कारण तुम्ही सुशिक्षित आहात. म्हणून तुम्ही तुमच्या मुलांना पण शिकवाल. आणि काय पराक्रम होईल बघा तुमचा, की तुमचा ज्यावेळेस मृत्यू होईल, तुमचा फोटो घरामध्ये तो मुलगा लावेल. लक्षात ठेवा. जसं माझ्या आईचा आज तुम्ही पाहताय की प्रत्येक कॉलेजमध्ये एक फोटो आहे. का बरं असं झालं? मी तिचा मुलगा आहे, ती होती म्हणून मी जन्माला आलो, बरोबर. आणि माझ्यामुळं सेवा नर्स जन्माला आलो. लक्षात येईल ना. आता मी उद्या असो अथवा नसो, कैलास सर आहेत, मोहन सर आहेत, अजून कितीतरी लोक याच्यामध्ये येतील, माझ्या आईबरोबर माझाही फोटो लागेल. समजतंय तुम्हाला. जसं आपण बघतोय की बऱ्याचशा संस्थेच्या बाहेर त्या संस्थानिकांचे पुतळे असतात. लक्षात येते ना तुमच्या. तर कोणाला लक्षात ठेवलं जातं? तर जो व्यक्ती कुटुंबासाठी आणि समाजासाठी भरीव कामगिरी करतो, अशाच व्यक्तीला लक्षात ठेवलं जातं. नाही तर वरून यमराज येतो, किराणा माल जसा आपण भरतो तसा ट्रकभर किराणा जसा आपण भरतो तसा तो ट्रकभर लोक भरतो, एका सेकंदात घेऊन जातो. लक्षात पण राहत नाही कोण मेला आणि कोण झालं. आपल्याच गावामध्ये आपल्या कुटुंबातले किती लोक आपल्या लक्षात आहेत की जी मेली. बरं, सिम्पलचा क्वेश्चन, तुमचा फोटो तुमच्या घरामध्ये आहे ना? तुमच्या पप्पांचा, त्याच्या पप्पांचा आहे, असेल, आजोबाचा असेल ना, पण त्याच्या बापाचा, मग त्याच्या बापाचा, मग त्याच्या बापाचा. कळतंय ना. अरे आपल्याला तर नावं पण माहिती नाही. आपला आजोबा सोडला का त्याच्या पुढे नाव पण माहिती नाही. आपण नेमकी आहे कोणाची झेरॉक्स कॉपी? अरे कोणीतरी ओरिजिनल होतं ना. कळतंय ना काय बोलतोय? आपण सगळे झेरॉक्स कॉपी आहोत. कळतंय ना. मी माझ्या आईची बापाची झेरॉक्स कॉपी, मग माझी झेरॉक्स कॉपी कोणतरी बनवेल, मग त्याची कोणीतरी बनवेल, मग त्याची. पण मला कधी लक्षात ठेवतील माझे पंतू संतू काय असतील ते? अरे हे सेवा नर्स का? हां, आमच्यात त्यांनी ते आमच्यात एक डॉक्टर होता,
त्यांनी केलं होतं हे सगळं, है ना? कळतंय ना काय बोलतोय? असं ज्यावेळेस तुम्ही हा कोर्स कंप्लीट करून तुमच्या कुटुंबासाठी एक भरीव कामगिरी कराल, तुमच्या कुटुंबाला तुम्ही मदत कराल, तर तुमचाही फोटो लागेल आणि इतिहास असेल की ही आमच्या कुटुंबातली पहिली नर्स होती किंवा दुसरी नर्स होती, हिच्यामुळं मी डॉक्टर बनलो, माझ्यामुळं मग ही पोरं असं बनले आणि मग हा पराक्रम चालूच आहे. समजतंय ना काय? फर्स्ट मी सिंपलचा एक क्वेश्चन विचारला जातो कंटिन्युअसली, हू आय एम आय, मी कोण आहे? मी कोण आहे जोपर्यंत मला कळत नाही ना तोपर्यंत माझं काही अस्तित्वच नाही. आजचं माझं अस्तित्व काय? मला ना जर कोणी आवाज दिला तर दोन प्रकारे आवाज येतो, पवार सर नाही तर डॉक्टर पवार, तरच मी पण मागं वळून पाहतो. कळतंय ना? मला कोणी असं ए मी मागं वळून पाहत, कारण मी ना शिक्षक आहे ना मी ए आहे. कळतंय ना? मी कोणत्या दोन आवाजांनी मागं वळून बघतो? एक तर पवार सर किंवा डॉक्टर पवार, माझी ओळख आहे, माझं अस्तित्व निर्माण झालं. उद्या ज्यावेळेस तुम्ही तयार व्हाल तर तुमच्याही मागं सर, सिस्टर अशा प्रकारच्या पदव्या ॲटोमॅटिक लागणार आहे. ॲटोमॅटिक तुम्ही लोकांच्या लक्षात राहणार आहात, पण यासाठी खूप सॅक्रिफाईस करावं लागणार आहे. ओके, आपला टॉपिक चालू होता की माइंडला फक्त दोन प्रकारे गोष्टी समजतात, एक ऑडिओ आणि दुसरी व्हिडिओ. आपण जे बघतो ते लक्षात राहतं, ऐकतो ते लक्षात राहतं आणि जे बघतो ते लक्षात राहतं. मग ज्यावेळेस तुम्ही इथं बसाल ना, बघा असं की परत कधी बघायलाच मिळणार नाही, ऐका असं की जसं कधी ऐकायलाच मिळणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 1400 पुस्तकं पाठ, किती? 1400 पुस्तकं, ते पण पॅरेग्राफसह, है ना? त्यांना एका ब्रिटिश पत्रकाराने प्रश्न विचारला की सर 1400 पुस्तकं तुम्ही कसं काय पाठ ठेवू शकला, त्याचं रहस्य काय आहे? बाबासाहेबांनी उत्तर दिलं की मी ज्या परिस्थितीमधनं शिकलोय ना त्या परिस्थितीमधनं माझ्या हातामध्ये जेव्हा एखादं पुस्तक यायचं ना त्यावेळेस ते परत दुसऱ्यांदा माझ्याकडे येईल याची काही गॅरंटी नसायची. मग मी ते ज्यावेळेस माझ्या हातामध्ये आलं मग असं वाचायचो का परत मला कधीच वाचायला मिळणार नाही आहे, आणि म्हणून ते माझ्या कायमस्वरूपी लक्षात राहिलं. अशी माझ्या आयुष्यात 1400 पुस्तकं आली जी माझ्या कंटिन्युअसली लक्षात आहेत. मग लक्षात ठेवा, आपण एवढे महान नाही आहोत की आपलं सगळं लक्षात राहील, परंतु आपण ट्राय तर करू शकतो ना. क्लिअर होत आहे ना काय होतं? आपण ट्राय करू शकतो. आपण ज्यावेळेस इथं बसू ना, ज्यावेळेस इथं कोणी शिकवत असेल ना, तर अशा पद्धतीने त्या गोष्टीला बघा की परत शिकायला नाही मिळणार आहे, अशा पद्धतीने ऐका की परत ऐकायला नाही मिळणार आहे. लक्षात घ्या. आता माझं हे लेक्चर होतं ना, नेक्स्ट टाईम तुम्हाला हे पॉईंट पण नसेल, स्टोरी पण नसेल, तुम्हाला मी वेगळंच काहीतरी शिकवणार आहे. आज जी मुलगी जो मुलगा मला सिरियसली आज ऐकून घेईल त्यालाच माझं पुढचं लेक्चर समजेल. कळतंय ना काय बोलतोय? कारण मी पुन्हा हे रिपीट करणार नाही आहे. समजतंय काय बोलतोय तुम्हाला? बघा, ह्या 18 महिन्याच्या कोर्सनंतर तुम्हाला आर्थिक स्वतंत्रता मिळणार आहे. आर्थिक स्वतंत्रता 18 महिन्याच्या कोर्सनंतर ज्यावेळेस तुमच्या हातामध्ये सर्टिफिकेट असेल आणि तुम्ही स्वतःचा जॉब कराल, तुम्हाला 10-5 हजार रुपये पगार असेल, तुम्हाला कुणाकडे पैसे मागायची गरज पडेल का? नाही पडणार. तुमचे निर्णय तुम्ही स्वतः घेऊ शकाल. लक्षात ठेवा. मी तुम्हाला एका स्टोरीने समजवतो. त्याच्या आधी एक प्रश्न विचारतो. मला सांगा, स्त्रीला सगळ्यात जास्त काय आवडतं? स्त्रीला सर्वात जास्त काय आवडतं? स्त्रिया आहात ना तुम्ही सगळ्या, काही पुरुष सोडून स्त्रिया आहात ना, मग सांगा तुम्हाला काय आवडतं? एक राज्य असतं आणि एक राजा असतो. ह्या राज्यामध्ये प्रजा खूप खुश असते. त्याने नगराची रचना खूप भारी प्लॅनिंगने केलेली असते. सगळ्या सुखसोयी प्रजेसाठी त्यांनी केलेल्या असतात. खूप हुशार असतो, त्यामुळे त्याच्या हुशारीचा पुरेपूर वापर केलेला असतो. आणि त्याच्या राज्यामध्ये कुणीही दुःखी नसतं. सगळे आनंदी प्रजा, आनंदी राज्य. असं आनंदी राज्य, आनंदी प्रजा म्हणून त्याची खूप ख्याती होते. आणि एका राजाची त्या राजाला नजर लागते. तो बोलतो की आता ह्या राजाला आपण याच्यावर आक्रमण करायचं आणि हे राज्य जिंकून घ्यायचे आपल्याला. आणि तो त्या राज्यावर आक्रमण करतो आणि तो राजा जो पहिला ज्याने ते राज्य बनवलेलं असतं तो हारतो. आता राज्य कुणाच्या ताब्यात गेलं? दुसऱ्या राजाच्या. बरोबर. आता ह्या राजाला पकडलं जातं, पहिल्या राजाला, आणि त्याला काळकुटरीत टाकलं जातं. पूर्ण राज्यावर दुसऱ्या राजाचा ताब्या होऊन जातो. आणि ताबा झाल्यानंतर एक दिवस तो दरबार घेतो आणि दरबारात विषय चालू असतात, आता पुढं काय करायचं आहे.
मग विषयामागे विषय येतात, तेवढ्यात त्या राजाचा उल्लेख होतो की ज्याला ऑलरेडी कोंडून ठेवलेला आहे, जेलमध्ये ठेवलेला आहे. राजा म्हणतो बोलवा त्याला, नेऊन टाका उद्या सकाळी फाशीला, कशाला जिवंत ठेवताय त्याला, हे राज्य तर आता आपलं आहे. पण त्याचा प्रधान उभा राहतो, दुसऱ्या राजाचा प्रधान उभा राहतो आणि तो म्हणतो की महाराज आपण असं करू नये काही, कारण तो राजा खूप हुशार आहे, त्याच्याकडनं आपण काहीतरी शिकलं पाहिजे. आता तो जो प्रधान आहे त्याचा राजाचं गुणगान करायचं सोडून दिलं आणि दुसऱ्या राजाचं गुणगान गातोय, म्हणून हा राजा एकदम संतापतो त्याच्यावर, म्हणतो काय तो खूप हुशार आहे का, बोलवा त्याला, मला त्याची हुशारी चेक करायची. आणि मग तो प्रधान त्या दुसऱ्या राजाला आणण्याचा आदेश देतो, त्या दुसऱ्या राजाला त्याच्यासमोर उभं केलं जातं. मग हा दुसरा राजा त्या पहिल्या राजाला विचारतो, म्हणतो हे बघ मला असं कळलंय का तू खूप हुशार आहेस, मला तुझी हुशारी चेक करायची, मी तुला प्रश्न विचारेल एक, आणि ह्या प्रश्नाचं उत्तर जर का तुला देता आलं ना तर तुझं राज्य मी तुला परत देईन आणि परत आयुष्यात भविष्यात कधीही तुझ्या राज्यावर आक्रमण करणार नाही. तो राजा विचार करायला लागतो, प्रश्न एक विचारणार आहे आणि बदल्यात माझं राज्य, माझा जीव आणि परत पुन्हा कधीही आक्रमण न करण्याचं आश्वासन देतोय हा राजा. तो राजा म्हणतो ठीक आहे महाराज विचारा प्रश्न. हा राजा म्हणतो बघ मी तुला जो प्रश्न विचारेल ना या प्रश्नाचं उत्तर घाईघाईत द्यायचं नाही, याच्यासाठी मी तुला 1 वर्षाचा टाईम देतो. आजपासून 1 वर्षानंतर मी पुन्हा येईन आणि मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तुला विचारेन. जर मी विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर तुला देता आलं तर तुझं राज्य तुला मी परत देईन, पण जर का तुला माझ्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही मग मात्र मी तुला त्या क्षणाला सुळावर चढवतो. हा राजा विचार करतो 1 वर्ष आयुष्य मिळतं आहे ना, शिवाय माझं राज्य पण मला परत मिळतं आहे. तो जर ठीक आहे महाराज विचारा प्रश्न, आणि तो राजा त्याला प्रश्न विचारतो की मला एक सांग स्त्रीला सगळ्यात जास्त काय आवडतं, आणि तो राजा निघून जातो. किती दिवसाचा टाईम आहे याच्याकडं, 1 वर्षाचा. मग अख्ख्या राज्यामध्ये आनंद, राजाला सोडलं. मग तो राणीला भेटतो जाऊन, मग राणीला विचारतो मला सांग स्त्रीला सगळ्यात जास्त काय आवडतं. ती म्हणते तुम्ही नाही का तो लग्नाच्या वाढदिवसाला मला नेकलेस दिला होता, जाम आवडला आपल्याला. तो म्हणतो ते नाही, दुसरं काय आवडतं, मला हे आपला महाल खूप आवडतो. ते म्हणते ते पण नाही, दुसरं. ती म्हणते मला तुम्ही खूप आवडता. म्हणते मी सोड, माझं काय 1च वर्षाचं आयुष्य आहे ना. मग त्याला कळून जातं आपली राणी लय हुशार आहे, हिला विचारण्यात मजा नाही. मग तो अनेक गुरूंकडे जातो, अनेक साधू संतांकडे जातो, सगळ्यांना प्रश्न विचारतो. अनेक जण त्याला वेगवेगळ्या पद्धतीने उत्तरं देतात. त्याला उत्तरं दिल्यानंतर त्याच्या बुद्धीला पटेल असं एक पण उत्तर मिळत नाही. याच्यात 6 महिने निघून जातात. एक दिवस तो त्याच्या महालाच्या गॅलरीमध्ये असा आकाशाकडे बघून खूप चिंतेत असतो. तो एकदम चिंतामय असं तिकडं बघत असतो आणि तेवढ्यात त्याचा प्रधान तिथे येतो. हा जो प्रधान असतो हा त्याचा मित्रही असतो चांगला लहानपणापासूनचा, आणि शिवाय त्याचा प्रधान पण असतो. तो जातो म्हणतो महाराज का झालं तुम्ही एवढे चिंतेत, तुमच्या चेहऱ्यावरती एवढे चिंतेचे हावभाव का. तो म्हणतो हे बघ मित्रा तुला तर माहिती त्या राजाने प्रश्न विचारला होता मला. म्हणतो हो, त्याचं उत्तर शोधण्याचा आपण खूप प्रयत्न करतो पण आपल्याला काही उत्तर सापडत नाही आहे. याच्यामध्ये आपले 6 महिने निघून गेले, तर उरलेत आता फक्त 6 महिने. 6 महिन्यानंतर जर काही याच्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं यार तो मला सुळावर देणार आहे. प्रधान म्हणतो हो खरं आहे, मग सांग मित्रा मी चिंता नाही करू तर काय करू. प्रधान म्हणतो हे बघा महाराज तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर एक व्यक्ती देऊ शकते. इथून उत्तर दिशेला 1000 किलोमीटरवर एक गुहा आहे. गुहा कळते, गुफा. त्या गुहेमध्ये एक चेटकीन राहते, म्हणजे भुताळी. ती तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकते, कारण मी असं ऐकलंय का ती खूप हुशार आहे. पण लक्षात घ्या ती कोण आहे, चेटकीन आहे. ती तुम्हाला प्रश्नाचं उत्तर देईल पण बदल्यात काहीही मागू शकते. सोनं मागेल है ना, तुमची संपत्ती मागेल, तुमचा प्राण पण मागेल, राज्य पण मागेल, सांगता येत नाही काय मागेल, कारण ती कोण आहे, चेटकीन आहे. राजा म्हणतो अरे बघ प्राण माझे असेही 6 महिन्यांनी जाणार आहे ना, राहिलं राज्य, मीच नसतो तर राज्याला काय करतो. आणि मागितलं धन दौलत तर पाहिजे तेवढी देऊन टाकू.
तो म्हणतो ठीक आहे महाराज, मग निघा तुम्ही. मग तो म्हणतो माझी उद्या जायची तयारी कर. मग तो महाराज, त्याचा लवाजमा, त्याचा फौजफाटा सगळा सकाळी तयार होता. आता पूर्वीच्या काळी काय रेल्वे गाड्या नव्हत्या, प्लेन नव्हतं, बस नव्हत्या, स्वतःच्या कार नव्हत्या. जायचं म्हणजे घोड्यावर हत्तीवर बसून जायचं. 1000 किलोमीटर जायचं म्हणजे त्याला 2 महिने लागले. तो तिथे गेला. उत्तर दिशेला 1000 किलोमीटर गेल्यानंतर त्याला त्या डोंगरामध्ये एक गुफा लागली आणि मग त्या गुफेमध्ये तो शिरला. ज्यावेळेस तो आतमध्ये गेला तर एक गडद अंधाराची एक गुफा, त्याच्यामध्ये तो ज्यावेळेस आतमध्ये गेला, आतमधनं बरीचशी वटवागळं बाहेर उडत आली. खूप जाळ्या इकडं तिकडं लागलेल्या होत्या. खूप अंधारातनं तो वाट काढत 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 आतमध्ये गुहेमध्ये पोहोचला. बराच वेळ तो अंतर आतमध्ये चालल्यानंतर त्याला त्याच्या समोर त्या अंधारात काहीतरी अजून काळं बसलेलं दिसलं. आणि तो कसा बसा त्या दिसणाऱ्या प्रतिमेपर्यंत जाऊन पोहोचला आणि तिकडनं आवाज आला, ये राजा ये. हा म्हणतो नमस्कार. थोडासा उजेड होतो. उजेड झाल्यावर पाहतो तर समोर एक म्हातारी बसलेली असते. तिचं वय कमीत कमी 200 ते 250 वर्ष वय. इतक्या वयाची, तोंडात एक दात नाही, केस लांब लांब, बोलते तर तोंडातनं वास येतो, चेहऱ्यावर सुरकुत्या पडलेल्या. अशा त्या चिटकिणीचं रूप पाहून राजा म्हणतो, माझा एक प्रश्न आहे आणि मला असं सांगितलं गेलं की माझ्या प्रश्नाचं उत्तर तूच देऊ शकतेस, म्हणून मी तुझ्यापर्यंत आले. ती म्हणते मला माहिती आहे तू असं काय मला प्रेमाने भेटायला आलेला नाही आहेस, पण एक लक्षात ठेव, तुझ्या प्रश्नाचं मी उत्तर देईल, पण बदल्यात मला काय मिळेल. राजा म्हणतो तू मागशील ते देईल. म्हणतो वचन दे मला. राजा म्हणतो दिलं वचन, तू मागशील ते तुला देईल. आणि मग हा प्रश्न विचारतो, मला एक सांग, स्त्रीला सर्वात जास्त काय आवडतं. मग ती चेटकीन उत्तर देते, म्हणते हे बघ, स्त्रीला सर्वात जास्त आवडणारी गोष्ट फक्त एकच, तो म्हणजे तिचा आत्मसन्मान, स्वाभिमानाने जगणं, मुक्त वावरणं, कुणाच्याही बंधनात न राहणं. याचं आत्मसन्मानाने जगायला स्त्रीला खूप आवडतं. राजाला पण कळतं, येस खरं होतं. आता माग तुला काय पाहिजे. ती म्हणते तुला इथं कोणी पाठवलं. ती म्हणते माझ्या प्रधानाने. आता माझं त्याच्याबरोबर लग्न लावून दे. आता ती किती वर्षाची आहे, 200-250 वर्षाची. प्रधान 35-40 वयाचा, तरणा मान देखना माणूस. आता हा घाबरतो. तू माझं काही मागितलं असतंस तर मी देऊन टाकलं असतं ना. तू मागितलंय कुणाचं, त्याला विचारलं पाहिजे ना का तू तिच्याशी लग्न करणार आहे. ती 250-300 म्हणतो मला थोडासा वेळ दे. माझं राहिलं असतं तर मी देऊन टाकलं असतं, पण हे कुणाचं तरी दुसऱ्याचं आहे, निर्णय दुसऱ्याचा आहे. मी जातो, विचारतो. मग राजा एकटाच घोडा घेऊन निघतो, प्रधानाकडे येतो, परत चिंतेत उभा राहतो. काय हो आता राहायला सांगावं कसं है ना. प्रधान पुन्हा येतो, म्हणतो महाराज काय झालं, तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असं. यस मित्र, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. मग आता चिंता कसली महाराज. तो चिंता जरा वेगळीच सतवते. तिने जे मागितलंय ना ते मी देऊ नाही शकत. म्हणे असं काय मागितलं तिने, असं काय आहे की जे आपल्याकडे देऊ शकत नाही. ते म्हणे यार जे द्यायचे ते तू देऊ शकतोस, मी तर देऊ शकत. तो माझ्याकडे असं काय का मी देऊ शकतो. म्हणे हो मित्रा, जे काही द्यायचं ते तुलाच द्यायचं. तो म्हणतो महाराज सांगा नेमकं मी काय द्यायचं. बघ तुम्हाला पाठवलं होतं तिच्याकडं. तो म्हणतो हो. तिने माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं आणि तिने वचन पण घेतलं होतं है ना, का ती जे मागेल ते मला तिला द्यायचं. मग तिने असं काय मागून घेतलं. मग तिने असं मागितलंय की ज्याने कोणी माझ्याकडे इथं तुला पाठवलंय त्याच्याशी बरोबर माझं लग्न लावून दे. आता मला कोणी पाठवलंय तू, आणि तुला तिच्याशी लग्न करायचं अशी तिची इच्छा आहे. मग तो म्हणतो महाराज ठीक आहे ना, मी करतो लग्न. थांब पहिले ऐकून तर घे. ती कशी आहे ना. हे बघ, ती 200-250 वर्षाची म्हातारी, केस लांब लांब आहेत, तोंडात एक दात नाही, बरोबर चेहऱ्याला सुरकुत्या पडलेल्या आहेत. विचार कर. तो तर महाराज येतो, माझ्यामुळे जर का तुम्ही आणि हे राज्य वाचत असेल तर मी माझा स्वतःचा बळी द्यायला तयार आहे. तुम्ही जाऊन तिला सांगा की मी तयार आहे. माझा घोडा घेऊन निघतो, जातो, म्हणतो येस प्रॉमिस. 1 वर्षानंतर तो येणार आहे, म्हणजे अजून 2-3 महिन्यात तो राजा येईल, त्याला मी ते उत्तर देणार आणि त्याच्यानंतर मी तुझ्या प्रधानाबरोबर ठरलेल्या तारखेला लग्न लावून देतो. ती म्हणते ओके ठीक आहे. मग ती तारीख ठरती, तो राजा येतो आणि मग पुन्हा एकदा सभा भरते
आणि त्या राजाला पुन्हा एकदा उभं केलं जातं आणि हा राजा त्याला प्रश्न विचारतो, दुसरा राजा, सांग स्त्रीला सर्वात जास्त काय आवडते, माझ्या प्रश्नाचं उत्तर सापडलं का? महाराजा उत्तर देतो, तो हो महाराज, स्त्रीला सर्वात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे तो तिचा आत्मसन्मान, स्वाभिमान, स्वतःच्या मनासारखं जगणं. तो दुसरा महाराज त्याच्या गुरूंना विचारतो, म्हणतो बरोबर म्हणतोय का? सगळे म्हणतात हो बरोबर म्हणतो. आणि मग पुन्हा एकदा हा राजा त्याला अभयदान देतो आणि तिथून निघून जातो. पुन्हा राजामध्ये खूप वातावरण आनंदाचं, राजाला सोडलं, आता कायमचं आपलं राज्य झालं, कायमचं आपलं राज्य झालं. राजा पुन्हा चिंतेत, आता लग्न लावून द्यायचं ना प्रधानाबरोबर. मग प्रधानाचं लग्न अख्ख्या राज्यामध्ये त्याचा सगळीकडे अनाऊन्समेंट होते, अख्खं राज्यच वराडी म्हणून. ज्यावेळेस वराड मांडवात येतं तर प्रधानाच्या शेजारी कोण बसलंय? चेटकीला पाहून वराड गायब. आता कसं बसं लग्न आटोपलं. आता ती पहिली रात्र, चेटकीन रूममध्ये बसली आणि प्रधान तिला भेटायला जातोय. आता प्रधान दरवाजाजवळ घाबरला, थांबला, थबकला. आतमध्ये कोण बसलंय काय करल माहिती, पण जावं तर कसं तरी दार उघडतो, आतमध्ये जातो, इकडं तिकडं पाहतो कुठं आहे. मग पलंगाकडं पाहतो आणि तो एकदम आश्चर्यचकित होतो. पलंगावर एक अतिशय सुंदर स्त्री बसलेली असते, राणीपेक्षा सुंदर. आणि प्रधान तिला विचारतो, हा काय चमत्कार आहे, तू तर चिटकीन होतीस ना? ती म्हणते हो मी चिटकीनच आहे, पण मला एक वरदान आहे, मी दिवसाच्या 12 तासामध्ये अशी राहू शकते आणि 12 तास मी माझ्या पूर्वरत रूपामध्ये जाऊ शकते. आता तू माझा नवरा आहेस, आता तू मला सांग, तुला मी कधी अशी पाहिजे, दिवसा का रात्री? प्रधान परत टेन्शनमध्ये. आता दिवसा जर अशी दाखवावी तर रात्र कुणाबरोबर घालवायची? चिटकिनी बरोबर. आणि जर रात्री अशा बरोबर राहावं तर दिवसा बायको म्हणून कुणाला दाखवायचं? चिटकीने दाखवायचं. तो टेन्शनमध्ये येतो, पण तो खूप हुशार असतो. तो तिला म्हणतो की हे बघ, मी जरी तुझा नवरा असलो तरीसुद्धा तुझा निर्णय घेण्याचा अधिकार पूर्णपणे तुला आहे. तुला ठरव, तुला वाटलं दिवसा असं राहायचं तर दिवसा राहा, रात्री असं राहायचं तर रात्री असं राहा. आणि ती चिटकी उठून उभी राहते, त्याला हात जोडून सांगते, तू माझा स्वामी आहेस आणि तुम्हाला माझ्या जगण्याची मला संधी दिलेली आहेस. मी तुला आज वचन देते का पूर्ण लाईफ मी अशीच सुंदर स्त्री बनून राहील. तात्पर्य काय आहे? ज्यावेळेस स्त्रीला स्वतःच्या मनानुसार जगण्याची संधी उपलब्ध होते ना, किंवा स्वातंत्र्य निर्माण होतं ना, तो क्षण स्त्रीच्या आयुष्यातला सगळ्यात महान क्षण असतो. 18 महिन्यानंतर ज्यावेळेस तुम्ही परीक्षा देऊन सर्टिफिकेट हातामध्ये घेऊन जॉबला लागाल ना, त्यावेळेस तुमच्या आर्थिक स्वातंत्र्याचं ते पहिलं पाऊल असेल. तुम्हाला परत आयुष्यात कधीही तुमच्या पप्पांकडं, आईकडं, दादाकडं, मामाकडं, काकाकडं 1 रुपया पण मागण्याची गरज पडणार नाही. तुम्ही आत्मसन्मानाने जगाल, स्वाभिमानाने जगाल. लक्षात ठेवा, नर्सिंग करिअर खूप जबरदस्त आहे, खूप बेस्ट आहे. नर्सिंगसारखी दुसरी ऑपॉर्च्युनिटी ह्या इंडस्ट्रीमध्ये नाही आहे, लक्षात ठेवा. आणि एवढा रिस्पेक्ट पण दुसऱ्या कुठल्या इंडस्ट्रीत नाही आहे, लक्षात ठेवा. तुम्ही कोणतीही डिग्री घ्या, तुम्ही BA व्हा, BCom व्हा, DEd BEd झालेली मुलं घरी बसलेली आहे, आपल्याच गावात आहे. अगदी MBA झालेली, इंजिनियर झालेली मुलंसुद्धा 8 आणि 10 हजारावर पगार करतात. पगारासाठी ते नोकरी करतात, लक्षात ठेवा. तुम्ही ज्यावेळेस हा डिप्लोमा पूर्ण करताय आणि हातामध्ये सर्टिफिकेट घेऊन एखाद्या हॉस्पिटलमध्ये जॉबला लागताय, तर सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला मिळते ते म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी मिळालेला त्या ठिकाणचा मान, सन्मान. तुम्हाला कुणी असं म्हणत, ए इकडे ग असं म्हणत नाही. ओ सिस्टर प्लीज इकडे या. कळतंय तुम्हाला? मान मिळतो, सन्मान मिळतो आणि शिवाय पैसा पण मिळतो. इतकं जबरदस्त क्षेत्रामध्ये तुम्ही पाऊल टाकलेलं आहे. खूप रिचनेस आहे या इंडस्ट्रीला, खूप जबरदस्त आहे ही इंडस्ट्री. या इंडस्ट्रीमध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. आजच्या लेक्चरला मी इथंच थांबतो. नेक्स्ट टाईम तुमचं लेक्चर लवकरच होईल. त्या लेक्चरमध्ये आपण नवीन टॉपिक शिकूया. सगळेजण खूप खुश असाल, कोणीही बोर झालं नसेल तुमच्यापैकी.